नमस्कार मंडळी, मी श्रीकांत भास्करराव गोंधळेकर अकोल्याहून बोलतो आहे. माझा आवाज ऐकू येतो आहे ना नीट? कोणीतरी मला सांगू शकेल का की माझा आवाज ऐकू येतो की नाही नीट ते? हॅलो हॅलो. आज मी आपल्याला गोरठ्याचे संत श्री वरदानंद भारती प्राचार्य अनंत दामोदर आठवले उपाख्य वरदानंद भारती यांचा परिचय देण्यासाठी येथे उपलब्ध झालो आहे. वरदानंद भारती हे दासगणू महाराजांचे मानस नातू. दासगणू महाराज पुण्याला असताना त्यांच्या दारासमोर एक नवीन मुलगा त्या ठिकाणी आला. माधुकरी मागून तो आपलं शिक्षण पूर्ण करत होता. त्यांचं नाव दामोदर आठवले. दासगणू महाराज सहस्रबुद्धे कुलातले आणि आठवले हा दामोदर आठवले हे त्यांच्याकडे पुण्याला ते माधुकरी मागून राहायचे. मुलगा चांगला दिसतोय असं बघितल्यानंतर त्यांनी त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि तेथून या आठवले कुळाचा दासगणू महाराजांशी संबंध आला. दासगणू महाराजांना दादा असं म्हणत असत, तर अनंत दामोदर आठवले यांना आप्पा म्हणत असत. तर आजच्या विषयाला आपण आता पुढे सुरुवात करूया. अनंतराव आठवले किंवा आप्पांचं चरित्र सांगणं हे माझ्या प्रज्ञेच्या निश्चितच पलीकडचं आहे. तेवढी माझी पात्रता नाही हे मी जाणून आहे. त्यामुळे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती यांचं तेजाचं चांदणं या नावाने जे चरित्र प्रसिद्ध केलं आहे राधा दामोदर प्रतिष्ठाननी, त्याच्या आधारानेच मी आपल्याला त्यांचा हा जीवनपट आपल्यापुढे मांडणार आहे. या ग्रंथाला आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्या प्रस्तावनेच्या पहिल्या काही अंशापासून आपण या त्यांच्या जीवनकार्याला, त्यांच्या परिचयाला सुरुवात करूया. संत पुरुषांची जीवनचरित्रे हा मानवी संस्कृतीचा अमोल ठेवा होय. जन्माला आलेला प्रत्येक जीव आत्मविकासाच्या मार्गाने सतत पुढे जात असतो. अनेक जन्मांच्या पश्चात प्राप्त होणारी मनुष्य योनी हा त्याच्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. सावधानतेने जीवनशुद्धी साधत प्रयत्न करीत राहिल्यास याच मानव जन्मात आत्मविकसनाची पूर्णावस्था प्राप्त करून घेता येते. यासाठी आवश्यक ती सर्व क्षमता केवळ मनुष्यजन्मातच लाभत असल्यामुळे महाभारतकारांनी न मनुष्यात श्रेष्ठतरम ही किंचित म्हणजे अखिल सृष्टीमध्ये मानवापेक्षा अधिक श्रेष्ठ असे काहीच नाही असे आवर्जून म्हटले आहे. मानवजन्माची सर्वोच्च प्रगत स्थिती म्हणजे संतत्व होय. अंतरंगातून परमेश्वराशी समरसता साधून व त्यामुळे अखिल विश्वासी आत्मीयता अनुभवून सर्वांच्या हितासाठी असं म्हणतात अखंड प्रेमवृष्टी करणारे संतत्व आध्यात्मिक ग्रंथात प्रसंगी परमेश्वरापेक्षाही अधिक गौरविले गेले आहे. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, रामचरितमानस व तादृश वाङ्मयातील संत लक्षणे किंवा भक्त लक्षणे यांचे थोडेसे अवलोकन केले तरी संत जीवनाच्या सर्वोच्चत्वाची खात्री पटते. या संतचरित्रांच्या वाचनाने भाविकांची श्रद्धा दृढ होते.
तर आध्यात्मिक साधकांना साधना मार्गावरील अनेक टप्प्यांचे आकलन होण्यास आधार मिळतो. साधनेतील प्रगतीसाठी प्रेरणा व मार्गदर्शनही प्राप्त होते. म्हणून श्रीमद भागवतासारख्या ग्रंथात सुद्धा केवळ भगवंताच्या लीला गायल्या गेल्या नसून भक्तचरित्रांचेही वर्णन केलेले आढळते. त्याला अनुसरूनच संत एकनाथ महाराजांनी संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी असे मार्गदर्शन कीर्तनकारांना केले आहे. या संत चरित्रांमधून सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींसारख्या सिद्ध संत म्हणून जन्माला आलेल्या अवतारी विभूतींची चरित्रे महान असली तरी साधकांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने साधना करीत सर्वोच्च अवस्थेला पोचलेल्या संत तुकाराम महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी इत्यादी संतांची चरित्रे अधिक उपयुक्त ठरतात. अशा प्राचीन सत्पुरुषांच्या चरित्रात अनेक ठिकाणी श्रद्धेपोटी अथवा भाबडेपणाने काही दंतकथा मिसळल्या जातात किंवा त्या सत्य घटना असल्या तरी आधुनिक अल्पश्रद्ध किंवा अल्पज्ञ व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांमुळे त्या तशा वाटतात. म्हणून प्राचीन संतचरित्रे वाचत असताना काही प्रसंगी मनात अनादर निर्माण न झाला तरी साशंकता डोकावते. अशावेळी जर एखाद्या सत्पुरुषाचे जीवन आपल्यासमोर क्रमाने विकसित झालेले व शेवटी सावधानतेने परमेश्वर स्वरूपी विलीन झालेले आढळले तर तो सुबुद्ध साधकांचा अमोल ठेवा ठरतो. अशा प्रकारे स्वतःच्या साधनेने नरत्वापासून नारायणत्वापर्यंत विकसित होणारी एक महनीय विभूती म्हणजे ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी वरदानंद भारती महाराज होत. आणि हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या पावन चरित्र प्रवाहाचे मंगल दर्शन होय. पूज्य अप्पांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्दशी शके 26/9/1920 साली झाला आणि त्यांचे वडील 1923 साली पौष शुद्ध दशमी शके 1845 या दिवशी अंतत्वात निलीन झाले. त्यानंतर वरदानंदांचे व्रतबंध सोहळा साकार झाला. वरदानंदांच्या जन्माची जी घडी आहे ती मोठी विलक्षण आहे. राधाबाईंचे दिवस भरत आले होते. घरातील ज्येष्ठ स्त्रियांचे राधा कधी प्रसूत होते याकडे लक्ष होतेच. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या सुमारास सौ राधाबाईंची प्रसूती झाली आणि त्यांनी सुलक्षणी पुत्ररत्नाला जन्म दिला. प्रसूती अत्यंत सुखरूप झाली. सुतिकागृहातच सौ राधाबाईंनी पांडुरंगाला मनोमन नमस्कार केला आणि बालकाच्या मंगलाकरिता प्रार्थना केली. पुत्ररत्नाच्या लाभाने राधा माऊलीचा मुखचंद्र अत्यंत प्रसन्न होता. बाळही प्रकृतीने स्वस्थ होते, रूपाने देखणे होते, जन्मतःच मुखावर तेज होते. त्याच्या निधनाने त्याच्या प्रियदर्शनाने राधा मातेचे डोळे तृप्त झाले. बालकाच्या मधुर हास्यात माऊलीची काळजी श्रम सर्व काही विरघळून गेले. अनंत चतुर्दशी शके 1842 म्हणजे 27 सप्टेंबर 1920चा दिवस. या शुभपावन दिवशी अनंताकडे झेप घेण्याची मनोकामना असणारे लेकरू जन्माला आले. पॉवर बँक एक मिनिट. मी पुस्तकं देते.
क्षमा करा. दिनांक 7 ऑक्टोबर 1920ला म्हणजे 12व्या दिवशी बालकाचा नामकरण संस्कार करण्यात आला, पाळण्यात घातले आणि अनंत चतुर्दशीला जन्म असल्याने मुलाचे नाव अनंत असे ठेवले. परम दया घन दुसरी तुझविण नाही या भूवरी हो. परमपूज्य दादा बाल अनंताला दिसामासी वाढताना पाहत होते, पण त्या बालकाविषयी त्यांच्या मनात काळजी घर करून राहिली होती. 2 अपत्यांचा अनुभव हृदयावर घाव घालून खोल जखम करून गेला होता. माहेरी बाळंतपण रितसर होऊन सौ राधाबाई पंढरपुरात पूज्य दादांच्या छत्रछायेखाली पुण्याहून आल्या होत्या. पूज्य दादांना लेकराच्या दर्शनाने आनंद वाटत असला तरी त्याला आशंकेची एक करुण किनार होती. पूज्य दादांना वाटे, या लेकराचे आता सारे काही चांगले व्हावे, काही विपरीत घडू नये. चिरंजीव सौ राधा गरोदर असताना एकदा पूज्य दादा चंद्रभागेवर स्नानात गेले असता त्यांच्या मनात आले, राधेचे अपत्य तरी आपले म्हणून वाढविणारे आपण कोण? गोदा मातेचे मला प्रेम आहे, कृपाशील गोदा मातेचा माझ्यावर वरदहस्त आहे. माझ्या लेकराला दामूला अपत्य वियोगाचे दुःख फार सोसावे लागले. मातेला जर मला आणि चिरंजीव दामूला अपत्य मोहापासून दूर ठेवायचे असेल आणि आम्ही दोघा गुरु शिष्यांनी निर्लेप जीवन जगावे अशीच जर गोदा माऊलीची इच्छा असेल तर मग गोदा मातेलाच हा पुत्र अर्पण करावा आणि तिची ठेव म्हणून त्याचे सांगोपन करावे. त्यांच्या मनात हा विचार पक्का खोलवर रुजला. त्यांनी बालक गर्भावस्थेत असतानाच निश्चय केला, राधाचे मूल वाचू दे. माते, मी तुला अर्पण करीन. आता सौ राधा लेकराला घेऊन आली. त्याला बरेच दिवस झाले आहेत. लेकरू चांगला आहे. नजीकच्या काळातच बोलल्याप्रमाणे आपला संकल्प पूर्ण करावायचा आहे याचे चांगले स्मरण दासगणू महाराजांना होते. दासगणू महाराजांनी उभयता पतिपत्नींना पाळणा गोदेत सोडायला सांगितला. दामू अण्णा व सौ राधाबाई गहिवरल्या. आपल्या बाल अनंताच्या रक्षणासाठी दासगणू महाराजांसारखा थोर संत सत्पुरुष काळजी वाहतो आहे. दासगणू महाराजांना तेही पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, दासगणू महाराजांनी लेकराचा भार गोदामाईच्या शिरावर सोपवला. त्यांच्या प्रेमाची जातकुळीच वेगळी. दामू अण्णा आणि सौ राधाबाई यांनी अत्यंत श्रद्धाभक्तीने पाळणा गोदेच्या पात्रात सोडला. नदीच्या दोन्ही तीरावर उभी राहिलेली मंडळी अनिमिष नेत्रांनी ते अपूर्व दृश्य पाहत होती. पूज्य दादांनी गोदामातेकडे तोंड करून हात जोडून म्हटले, गोदामाय, हे रोपटं तुझ्याच तीरावरचं आहे, तुलाच अर्पण केलं आहे. आता तूच त्याचा प्रतिपाळ कर. आमची भिस्त आता तुझ्यावरच. पूज्य दादांचा अर्थ झालेला स्वर सर्वांना हिलावून गेला. इकडे पूज्य दामू अण्णा व सौ राधाबाई बाल अनंताला प्रवाहात सोडित होते. त्याच वेळी तिकडे 40-45 हातांवर पर्वता गोसावी व त्याचे सहाय्यक पाळण्याकडे लक्ष ठेवून होते. बारीक बारीक हेलकावे खात पाळणा पुढे सरकत होता. काही क्षणातच तो पाळणा किनाऱ्याला लागला. पर्वता गोसावींनी तो पाळणा अत्यंत तत्परतेने काठावर घेतला. सर्वांनी गोदामातेचा जय जयकार केला. क्षणार्धात पर्वता गोसावीने अनंताला उचलून पूज्य दादांच्या हातात दिले. पूज्य दादा म्हणजे दासगणू महाराजांनीही त्याच त्वरेने त्याला सौ राधाबाईच्या ओटीत घालीत म्हटले, राधा, हा घे गोदेचा प्रसाद. दामू अण्णा आणि सौ राधाबाई यांनी गोदा मातेला आणि पूज्य दादांना लेकरू ओटीत घेऊन नमस्कार केला. पूज्य दादांचे गोदा मातेवरील दृढ श्रद्धेचे हे रूप पाहून सर्वांचेच अंतःकरण हेलावून गेले. वयाच्या 12व्या वर्षी चिरंजीव अनंता विषमज्वराने आजारी पडला. राधाबाई सचिंत झाल्या. पूज्य दादाही चिंताक्रांत झाले. वैद्यांनी औषधे चालू केली. कधीकधी 3-3 डिग्री ताप असे. चिरंजीव अनंता ग्लानीत असे, त्यामुळे अगदी निपचित पडून राहील. पूज्य दादा सर्वांना, विशेषतः राधाबाईंना धीर देत सर्व भिस्त पांडुरंगावर ठेवून
पूज्य दादा मात्र चिरंजीव अनंताजवळ बसून श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हणत असत. अनंताने सारा डिसेंबर महिना तापात काढला. 21 दिवसांचा विषमज्वर आणि तो पुन्हा उलटला. असे 42 दिवस आजारपणात गेले. त्यामुळे शरीराला विलक्षण अशक्तता आली होती. तथापि प्राथमिक शिक्षणाचे हे शेवटचे वर्ष कसेबसे पूर्ण झाले. चिरंजीव अनंताची नाजूक स्थिती पूज्य दादांना चिंताजनक वाटल्याने त्यांनी चिरंजीव अनंताकरिता पूज्य बाबांनाच साकडे घातले की मुलाला बरे वाटले तर आपल्या चरणी दरवर्षी गोदावरीच्या कावडी आणून स्नान घालीन. बाबांना म्हणजे साईबाबांना. चिरंजीव अनंता बरा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून म्हणजे शके 1855 इसवी सन 1933 पासून गंगेच्या कावडी आणून समाधीस स्नान घालण्याची प्रथा सुरू झाली. पुढे त्याला खूपच मोठे स्वरूप आले. आजही शिर्डीत शेकडो लोक दरवर्षी रामनवमीच्या उत्सवात कावडी घेऊन येतात. त्यांना नारळ प्रसाद म्हणून दिला जातो. चिरंजीव अनंताच्या माध्यमिक प्रशालेतील अध्ययन सुरू झाले. त्याने लोकमान्य विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. हट्ट करणे मात्र थांबले नव्हते. चिरंजीव अनंताला बैठ्या खेळात काही रस नव्हता. कॅरम मात्र तो आवडीने खेळायचा. एकदा असे घडले, पूज्य दादा नुकतेच पंढरपुरात आले होते. प्रवासाहून येतील त्या दिवशी चंद्रभागेवर स्नानासाठी ते नियमाने जात असत. त्याप्रमाणे ते चंद्रभागेवर स्नानासाठी जाण्यासाठी निघाले. बरोबर चिरंजीव अनंताही होताच, कारण त्याला नदीत पोहायला आवडत असे. एरवी त्याला मित्रांबरोबर राधामाय जाऊ देत नसे. पूज्य दादांपुढे त्याला कोण नाही म्हणणार. पूज्य दादा आणि चिरंजीव अनंता स्नानासाठी बाहेर पडले. ते घरासमोर असलेल्या मारुतीच्या देवळाजवळ आले. तेथे चिरंजीव अनंताला एकदम कॅरमचे स्मरण झाले आणि तो म्हणाला, दादा मला कॅरम हवा आहे, आणून द्या. पूज्य दादा लगेच उजवीकडे वळून दुकानाकडे निघाले. स्नानास जावयाचे असल्याने अंग उघडे, खांद्यावर उपरणे, हातात तांब्या, पायात काही नाही अशी स्थिती होती. स्नान करून आल्यावर दुपारी आणून देईन असे पूज्य दादा म्हणाले असते तरी चालले असते. चिरंजीव अनंता चांगला 13 वर्षाचा होता. नाही आत्ताच आणून द्या असा हट्ट काही त्याने त्यावेळी केला नसता. पण पूज्य दादा मात्र त्याला घेऊन तसेच बाहेरच्या बाहेर दुकानात गेले आणि कॅरम घेऊनच घरी आले. इतके लाड करणारे निर्हेतुक वात्सल्य खरोखरीच दुर्मिळ आहे. पूज्य दामुअण्णांच्या अकाली निधनाने पूज्य दादांचे कोमल अंतःकरण अधिकच कोमल बनले होते, हळवे झाले होते. अनंताची हुशारी, त्याचे आजारपण याचे स्मरणही पूज्य दादांना कायम असे. दामूच्या लेकराला काही कमी पडू नये या भावनेने ते हळूवार बनले होते. या सर्वांचा दृश्य परिणाम चिरंजीव अनंतचा प्रत्येक हट्ट पुरविण्यात होई. राधाबाई कधीकधी पूज्य दादांच्याकडे तक्रार करीत, पण नातवाचे सर्वोच्च न्यायालयच आजोबा असल्याने तेथे अपील नसे. श्री शंकरराव बोराळकर नावाच्या एका स्थानिक धनिक गृहस्थाची पूज्य दादांवर अतिशय भक्ती होती. श्री बोराळकर राहणारे बोराळ्याचे. त्यांचा पूज्य दादांशी फार जुना स्नेह होता. त्यांचे कुटुंब मोठे होते. त्यांच्या पत्नी सौ पार्वतीबाई फार मायाळू होत्या. पूज्य दादा बोराळ्याला त्यांच्याकडे जात असत. राधाबाईंना विश्रांती मिळावी म्हणून सौ पार्वतीबाईंनी सर्वांना बोराळ्याला बरेच दिवस ठेवून घेतले. त्यांच्याकडे दुखते चांगले होते. एक दिवसाआड मोठ्या डेऱ्यात ताक घुसळावे लागे. त्या चिरंजीव अनंताला खडीसाखरेचे 2 खडे घालून ताजे लोणी बालकृष्ण म्हणून प्रेमाने खावयास देत. घरीदारी चिरंजीव अनंताचे कोड कौतुक करणारी मंडळीही बरीच होती. त्याचबरोबर त्रासदायक लोकांचीही संख्या काही कमी नव्हती. सहवास हा भाग्याचा. माणसाच्या आयुष्यात कोण कसे येतील याचा काही नेम नाही. त्याचप्रमाणे अनंतराव आठवले यांच्या आयुष्यात छगन काका बारटक्के आले. तो प्रसंग आपण बघूया. इसवी सन 1933 मध्ये श्री मारुती सीताराम बारटक्के पूज्य दादांच्या वाड्यात बिराडकर म्हणून पंढरपुरात गोविंदपुऱ्यातील दामोदर आश्रमात राहण्यासाठी आले. श्री मारुतराव मेरुमणी नामदेव शिंपी होते. त्यांच्या पत्नीचे नाव सौ इंदिराबाई. यांना 3 अपत्ये होती, 2 मुलगे व 1 मुलगी. मोठ्या मुलाचे नाव चिरंजीव बाबूराव, मधल्याचे चिरंजीव छगन आणि मुलीचे नाव चिरंजीव बाई असे होते. वाड्यात राहावयास आले त्यावेळी चिरंजीव छगन 9 वर्षाचा होता.
दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. शिक्षणाची आवड नव्हती. समवयस्क मित्रांसह चकाट्या पिटणे आणि दिवसभर खेळणे असा कार्यक्रम असे. चिरंजीव छगन शाळेची वेळ झाली की दप्तर पाटी घेऊन बाहेर पडत असे. दिवसभर उन्हाळ मित्रांसोबत खेळून शाळा सुटण्याच्या वेळी बरोबर घरी येत असे. पुढे तर त्याला चित्रपट पाहण्याचा नादच लागला. चित्रपट पाहायला जाताना कधीकधी वडिलांच्या खिशातले पैसेही काढून घेत असे. 3 महिन्यात चिरंजीव छगनने शाळेचे तोंड पाहिले नव्हते. एक दिवस झेंडूबुवा मठातील शाळेचे मुख्याध्यापक श्री डोके गुरुजी व श्री मारुतीरावांची गाठ पडली. तेव्हा श्री डोके गुरुजी म्हणाले, अरे मारुती, तुझा मुलगा छगन जवळजवळ 3 महिने झाले शाळेत येत नाही. तुझ्या मुलाला शाळेत का पाठवित नाहीस? श्री मारुतीराव म्हणाले, अहो, तो रोज शाळेची वेळ होताच पाटी दप्तर घेऊन शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो व शाळा सुटली की पाटी दप्तर घेऊन वेळेवर घरी येतो. अलीकडे तो शाळेत जात नाही अशी शंकाही आमच्या मनात आली नाही. तो नियमाने शाळेत जातो असेच आम्हाला वाटत होते, पण तो शाळेत येत नाही हे आपल्याकडूनच आज समजले. बरे झाले. त्याची समक्ष विचारपूस करून शाळेत पाठवण्याची व्यवस्था करीत. चिरंजीव छगनने शाळेची पायरी चढली नाही याचा वडिलांना खूपच राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी एक अंगठ्या एवढा चिंचेचा फोक घरी येताना आणला. चिरंजीव छगन नुकताच घरी आला होता. आज असा काही जबर मार खायला मिळेल अशी काही त्याला कल्पना नव्हती. चिरंजीव छगनला पाहताच श्री मारुतीरावांनी चिंचेच्या फोकाने बेदम मारावयास सुरुवात केली. पूज्य दादा बैठकीत होते. त्यांनी चिरंजीव छगनला श्री मारुती बेदम मारीत असल्याचे खिडकीतून पाहिले. चिरंजीव छगनचे कळवळून रडणे पूज्य दादांना ऐकवेना, म्हणून ते म्हणाले, अरे मारुती, लेकराला असा गुरासारखा का मारतोस? अरे काय केले त्याने? रागाच्या भरात असे मारणे बरे नाही. यातून बरे वाईट काय झाले तर काय करशील? गेले 3-4 महिने कार्ट्याने शाळा बुडवली आहे. सिनेमाला जातो हा, दप्तर घेऊन बाहेर पडतो, शाळा सुटण्याच्या वेळी बरोबर घरी येतो. याचं शिकण्यात अजिबात लक्ष नाही. आम्ही गरीब माणसं, आमच्यासारख्यांनी जगायचं तरी कसं? श्री मारुतीरावांनी सर्व खुलासेवार सांगितलं. पूज्य दादा त्यावर त्यांना म्हणाले, अरे त्याला मारू नको, मी सांभाळू का त्याला? श्री मारुतीराव कृतज्ञतेने हात जोडून म्हणाले, असे झाले तर पोराचे सोनेच होईल. तेव्हापासून म्हणजे इसवी सन 1933 पासून चिरंजीव छगन पूज्य दादांच्या घरचा झाला. त्यावेळी चिरंजीव छगनचे वय होते 9 वर्षे आणि चिरंजीव अनंताचे वय होते 13 वर्षे. चिरंजीव छगनला पूज्य दादांनी विचारले, तू शाळेत न जाता रोज कुठे जातोस? चिरंजीव छगनने उत्तर दिले, मला सिनेमा पाहायला खूप आवडते. मी रोज सिनेमाचे बोर्ड गावातून जाहिरातीसाठी फिरवतो, मग मला सिनेमा फुकट पाहायला मिळतो. पूज्य दादा म्हणाले, उद्यापासून शाळेत जायचे नाही. मी तुला रोज 1 रुपया देत जाईल. तू सकाळपासून रात्रीपर्यंतचे सिनेमेचे सगळे खेळ पाहत जा. चिरंजीव छगनला एवढा आनंद झाला. विनाकष्ट एक नाही, दिवसभर सिनेमा. रोज 1 रुपया घ्यायचा, सिनेमा पाहायचा, बाहेर काहीतरी 2 पैशाचे चुरमुरे भत्ता खायचा, मस्त सिनेमा पाहत हिंडायचे. चिरंजीव छगनला वाटले, बस मजा आहे. हा आझाद पंछी मनमौजी रोज सकाळी 9-9:30 वाजता घराबाहेर पडे, तो थेट रात्री 12 वाजताच घरी येईल. हा आनंद 4-5 दिवस टिकला. नंतर चिरंजीव छगनला रोज सिनेमाला जायचा कंटाळा येऊ लागला. त्याने पूज्य दादांना सांगितले, दादा मला आता सिनेमा नको, मी नाही जाणार सिनेमाला. पूज्य दादांनी त्याला हळूहळू लिहायला वाचायला शिकवले. त्याचा थोडा सराव झाल्यावर पूज्य दादा म्हणजे दासगणू महाराज चिरंजीव छगनला काव्य लिहून घेण्यास सांगत असत. चिरंजीव छगन ते सुवाच्य अक्षरात लिहून काढीत असे. हळूहळू त्याची आवड उत्पन्न झाली. मग चिरंजीव छगनला त्यात आनंद वाटायला लागला. काळजी अशी काहीच राहिली नाही. घरची फारच गरिबी होती, पण पूज्य दादांच्या जवळ राहिल्यामुळे राजेशाही थाट सुरू झाला. त्यामुळे मनाची एक अशी धारणा झाली की पूज्य दादांच्या सवय राहायला मिळाले तेव्हापासून मजेत प्रवास करणे, चांगले खाणे-पिणे, कपडा लत्ता, लिहायला उत्तम भरीला लोक कौतुक करतात. पूज्य दादांबरोबर राहिले म्हणजे सर्व चांगले असते, तेव्हा तेच महत्त्वाचे वाटत होते. बालवयात चिरंजीव छगनला या सर्व गोष्टींचे अप्रूप वाटत असे. पूज्य दादांनी त्याला कीर्तनातील पदे शिकवण्यास सुरुवात केली.
तोही रोज कीर्तनातील पदांचा सराव करीत असे. पूज्य दादा चिरंजीव छगनला लावणीचा ठेका, तोड, काही अवघड तालांचे वजन, शब्दांची फेक सर्व काही समजावून सांगत असत. चिरंजीव छगनचा गळा गोड होता, हस्ताक्षर उत्तम होते. पूज्य दादा त्याला लहान मोठे बाजारहाटाचे काम सांगत असत. हळूहळू चिरंजीव छगन लेखन, गायन, व्यवस्थापनात तयार होऊ लागला. लहानपणी तुकाराम बुवा आजेगावकर यांना सुद्धा सिनेमा पाहण्याची आवड होती. पूज्य दादा सारखे सिनेमाला जाण्यासाठी परवानगी देणार नाहीत हे माहीत होते. त्यामुळे बाल तुकाराम चिरंजीव अनंताला सिनेमाला येण्यासाठी आग्रह करीत असे. चिरंजीव अनंता काय लगेच पूज्य दादांना म्हणत असे, दादा सिनेमाला जायचं. थोडा अधिक हट्ट केला की परवानगी मिळत असे. त्यामुळे चिरंजीव अनंताला क्वचित सिनेमा पाहणे बालवयातही घडत असे. मुळात चिरंजीव अनंताच्या आवडी वेगळ्याच होत्या. सतत वाचन करावे, काहीतरी नवीन प्रयोग करावे, मित्रात खेळावे, हुंदडावे हे प्रिय होते. पण एकांत अतिप्रिय होता. चिरंजीव अनंताला गरिबांची फार कणव येत असे. दुसऱ्याला काहीतरी द्यावे यावर अनंताचा भर असे. इसवी सन 1933-34चा काळ असेल. चिरंजीव छगनच्या रूपाने चिरंजीव अनंताला खेळायला सोबती मिळाला होताच. त्याला तो आपल्या धाकट्या भावासारखा वागवीत असे. चिरंजीव अनंताने कलावैभव नावाचे पुस्तक पूज्य दादांकडून पैसे घेऊन विकत आणले होते. त्या पुस्तकावरून क्रेपची फुले, शाळूच्या मातीचा गणपती, साबण वगैरे वस्तू तयार करण्याची कृती वाचून चिरंजीव अनंता या सर्व वस्तू सफाईदारपणे तयार करीत असे. गणपतीची शाडूची मूर्ती सुंदर घडवीत असे. पंढरपूरच्या नजीक कोर्टी नावाचे गाव आहे. तेथे शाडूची माती उत्तम मिळते हे चिरंजीव अनंताला माहीत होते. दर श्रावण सोमवारी तेथे महादेवाच्या दर्शनाला जायचे आणि मंदिराशेजारी शाडूची माती घेऊन घरी यायचे. मूर्ती तयार करण्यासाठी चांगली माती चाळून मळून ठेवायची. मूर्ती घडवायच्या. तयार केलेला साबण, फुले सर्व माल विकायचा. ते बाजारात जाऊन विक्री करण्याचे काम चिरंजीव छगनकडे असे. या सर्व उद्योगातून नफा मिळायचा. त्या पैशातून चिरंजीव छगनला त्याचा वाटा द्यायचा. उरलेले पैसे चिरंजीव अनंताने ठेवून घ्यायचे. त्यातून 5 ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची व तयार केलेली एक गणेश मूर्ती देऊन नमस्कार करायचा. पुढे गौरी गणपती जवळच आलेले असत. पूज्य दादा दिवाळीच्या वेळी पंढरपूरला नेहमीच असत असे नाही. ते कधी पुणे, नांदेड, मराठवाडा असे इतरत्र प्रवासात असत. पंढरपूरला असत तेव्हा सर्वांची दिवाळी एकत्र होत असे. पण प्रवासात असत तेव्हा पूज्य दादा गौरी गणपतीला 5 रुपये आणि दिवाळीला 10 रुपयांची मनी ऑर्डर पाठवीत असत. पंढरपूरला असत तेव्हा सर्वांची दिवाळी एकत्र होत असे. पण प्रवासात असत तेव्हा पूज्य दादा गौरी गणपतीला 5 रुपये आणि दिवाळीला 10 रुपयांची मनी ऑर्डर पाठवीत असत. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे आंघोळ झाल्यावर देवदर्शनाला जाऊन येणे, येता येता गोरगरीब मुलांना फराळाला घरी घेऊन येणे, त्यांना फटाके देणे हे सर्व झाल्यावरच चिरंजीव अनंता दिवाळीचा फराळ करीत असे. असे अनंताचे दिवस चाललेले होते. अशातच 8व्या वर्गात असताना अनंतराव संस्कृतात नापास झाले. इंग्रजी 4थीच्या 6माही परीक्षेत इंग्रजीबरोबरच संस्कृत विषयातही अनुत्तीर्ण झाले. प्रगती पुस्तकातल्या नोंदी पूज्य दादा म्हणजे दासगणू महाराज फार बारकाईने कधी बघत नसत. पण त्यांनी नेमके याच वेळी ते पाहिले. तीर्थरूप राधाबाईंनीही यावेळी संधी साधली. थोड्या दबलेल्या आवाजात राधाबाई पूज्य दादांना म्हणाल्या, आपण इतके लाड करता, आता तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असे वाटते. पूज्य दादा म्हणाले, राधा अगं त्याने जीवावरचं केवढं दुखणं काढलंय पाहिलंच ना तू. तरी मी त्याला एकदा सांगतो, पण तू मात्र त्याला परस्पर रागवू नकोस. पूज्य दादांनी सहीसाठी प्रगती पुस्तक समोर धरीत म्हटले, अनंतराव इंग्रजीबद्दल मी काही म्हणत नाही, पण ब्राह्मणाच्या पोराने संस्कृतमध्ये नापास व्हावे हे कसे काय. पूज्य दादांनीच अनंताचा अनंतराव केल्याने अनंताला ते फार लागले. चूक तर ध्यानात आलीच,
पण स्वारीने अभ्यासाचा निश्चय केला आणि पुढच्या परीक्षेत तो उत्तम गुणवत्तेने उत्तीर्ण झाला. पूज्य दादांनी इंग्रजीसाठी शिकवणी ठेवण्याविषयी सुचविले होते, परंतु चिरंजीव अनंताचे आणि इंग्रजीच्या शिकवणीचे फारसे जुळले नसावे, कारण चिरंजीव अनंताला बालपणापासूनच इंग्रज आणि इंग्रजी याविषयी मनस्वी तिटकारा होता. त्याने इंग्रजी चौथीत निश्चय केला आणि इंग्रजी भाषेवर मेहनत घेतली. त्यानंतर इंग्रजीत नापास होण्याचा प्रसंग त्याच्यावर आला नाही. नाहीतर त्यापूर्वी सर्व परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाला लाल रेषा कधी चुकली नाही. त्यानंतर त्याने अनेक इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद वाचले, तसेच काही ग्रंथ मुळातूनही वाचले. त्यांनी भाषेचा निषेध करावा अशा वृत्तीने कधी इंग्रजी टाळले नाही, परंतु त्याला इंग्रजी भाषेविषयी प्रेमभाव कधीच वाटला नाही, कारण परकीय भाषा ही त्यातून व्यक्त होणाऱ्या विचारांमुळे तिरस्कार्ह ठरते. भाषेपाठोपाठ विचार, आचार आणि संस्कृती सर्वच इंग्रजांचे हळूहळू बरे वाटू लागते आणि जे जे स्वदेशी ते राज्य बुरसटलेले वाटू लागते. आजूबाजूच्या तथाकथित सुशिक्षित म्हणून वावरणाऱ्या व्यक्तींचे चिरंजीव अनंताने केलेले हे निरीक्षण असल्याने त्याला इंग्रजीची गोडी कधी वाटलीच नाही. चिरंजीव अनंताला गाण्यासाठी पूज्य दादांनी सुप्रसिद्ध गवईक श्री नारायणराव थिटे यांच्याकडे पाठवले. ते सुप्रसिद्ध गायकांना शिकविणारे नामवंत गुरु होते. त्यांच्या शिष्यमंडळीत श्रीमती शांता आपटे, श्री जगन्नाथबुवा पंढरपूरकर यांच्यासारख्या मातब्बर गवयांचा समावेश होता. शिकवणीसाठी ते घरी येत असत. त्यांनी अनंताला देशरागातील सरगम आणि मयभुली जाने वाट ही गवळणीच्या थाटणीची चीज शिकवायला घेतली होती. ते चिरंजीव अनंताला गायन शिकवण्याचा प्रयत्न करीत होते. चिरंजीव अनंताला संगीताची अंगभूत जाण होती, परंतु गायकीसाठी गळा तयार करायला पुष्कळ वेळ लागला असता. चिरंजीव अनंताला वाचनाची गोडी होती, त्यामुळे वेळ जास्तीत जास्त वाचनात व्यतीत करावा या इच्छेने गायकीकडे चिरंजीव अनंताने फारसे लक्ष दिले नसावे. संगीत शिकण्याचा नाद 1.5 महिन्यातच संपुष्टात आला असावा. याच वर्षातील प्रसंग आहे. चिरंजीव अनंता संस्कृत विषय पक्का करायचा या जिद्दीने अभ्यासाला लागला. जुजबी व्याकरणाचे पाठांतर केले, संस्कृतचा शब्दसंग्रह वाढवला, भाषेचे सामान्य व्याकरण समजावून घेतले. तसेच त्याने भाषेची प्राथमिक ओळख जिद्दीने नेटाने रोज 8-10 तास अभ्यास करून पक्की करून घेतली. नेट लावून अभ्यास केल्याने त्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. शाळेत एकदा एका तासाला नेहमीचे शिक्षक न येता श्री चळेकर नावाचे बदलीचे शिक्षक आले. त्यांनी मेघदूतातील एक संस्कृत श्लोक फळ्यावर लिहिला आणि त्या कथेचा सारांश गोष्टी रूपाने सांगितला. सायंकाळी अनंता त्यांच्या घरी गेला. म्हणाला, मला मेघदूत शिकवाल का? प्रश्न ऐकून ते हसले. वेडा आहेस का? अरे, तो ग्रंथ BA साठी नियुक्त आहे. सध्या तुझे नेमलेले पुस्तक आधी तयार कर. चिरंजीव अनंताने पूज्य दादांना विचारून मल्लीनाथी टीका असलेले मेघदूत बाजारातून विकत आणले आणि तो ते वाचू लागला, पण काही समजेना. पूज्य दादांना विचारले. ते म्हणाले, मला नाही सांगता येणार, पण तू गिरवाणकोश आणून काही जमते का बघ. कोश आणला, पण क्रियापदाची विभिन्न रूपे त्यात कशी असणार? रोज त्या ग्रंथाशी झटापट करून निर्माण झालेल्या शंका संस्कृत अभ्यासकांना विचारून मेघदूताचा सर्व अभ्यास 5व्या इयत्तेत उत्तीर्ण होण्यापूर्वीच पुरा झाला. चिरंजीव अनंताची ही जिद्द दासगणू महाराजांच्या शब्दात निश्चय ज्याचा कधी न ढळे की जैसा अचलगिरी या जातीची आहे. संस्कृत भाषा फारशी येत नसतानाही कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय विदग्ध काव्याचे पांत रसस्वादन करणे हे सामान्य बुद्धीचे काम नव्हे. यासाठी अलौकिक प्रज्ञाच विद्यमान असणे आवश्यक आहे. सरस्वतीचे वरदान लाभलेला चिरंजीव अनंता पूज्य दादांसारखा शीघ्र कवी होता. वाड्यावर रोज भिक्षेकरी येत असत. त्यात एक संस्कृत जाणकार भिक्षेकरीही नित्य यायचे. ते रामदासी होते. चिरंजीव अनंता भिक्षा वाढायला पुढे जात असे. भिक्षेकरी रोज एक नवीन संस्कृत श्लोक म्हणायचे. चिरंजीव अनंता ताबडतोब त्या श्लोकाचा मराठी अर्थ त्यांना सांगायचा. ते खुश होऊन भिक्षा घेऊन जायचे. लगेच चिरंजीव अनंता आता दामोदर आश्रमात जिथे देवघर आहे
ती पूर्वी पूज्यदादांची लिखाणासाठी वाचण्याची खोली होती. लगेच तिथे जात असे. कागद पेन्सिल घेऊन ऐकलेल्या श्लोकावर मराठीत समश्लोकी रचित असे. दुसऱ्या दिवशी भिक्षेकरांना आपली कविता वाचून दाखवित असे. असा नित्याचा परिपाठ असे. हे सर्व चिरंजीव छगन कौतुकाने पाहत असे. त्याच्या मनात येई, माझा हा भाऊ काही वेगळाच आहे गड्या, आणि त्याचा ऊर अभिमानाने भरून येत असे. चिरंजीव अनंताला विदेशीची मनस्वी चीड होती. तो रोज शाळेत पायजामा सदरा अशा वेशात जात असे. एके दिवशी कपडे वाळले नव्हते, त्यामुळे चिरंजीव अनंता पंचा नेसून शाळेत गेला. डोक्यावर टोपी लहान होती, त्यामुळे शेंडी बाहेर आलेली होती. हा वेश पाहून चिरंजीव अनंताला दाराबाहेर उभे केले. शिक्षक म्हणाले, हे शाळेच्या शिस्तीत बसत नाही. शेंडी बाहेर आलेली, पंचा नेसलेला, हे कसे? त्यावर चिरंजीव अनंता म्हणाला, माझी नुसती शेंडीची बट बाहेर आली आहे, तुमच्या तर झेपऱ्याच बाहेर आल्या आहेत. नंतर पूज्यदादांची भेट घेऊन ते शिक्षक पूज्यदादांना म्हणाले, हा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे, चतुर आणि स्पष्टवक्ता आहे. चिरंजीव अनंता शाळेत जाताना एक मोठी जाड वही घेऊन जात असे. तिच्यात सर्व विषयांचा अभ्यास लिहित असे. स्वतःचा अभ्यास, गृहपाठ सर्व काही त्याच एका वहीत असे. त्याने त्या वहीला अनंत वस्तू भंडार असे नाव दिले होते. इसवी सन 35-36चा काळ असेल. चिरंजीव अनंता 15-16 वर्षाचा होता. त्याच्या कीर्तनाची सुरुवात पूज्यदादांनी श्री केशवराव महाराज देशमुखांच्या हातूनच करवली. पहिले कीर्तन म्हणून पूर्वरंग आणि आख्यान पार घोकून तयार केले होते. 2-3दा श्री दत्तोपंत कस्तुरे यांच्या साक्षीने रंगीत तालीमही केली होती. चिरंजीव अनंता कीर्तनाला उभा राहिला. तबल्याच्या साथीला श्री दत्तोपंत कस्तुरे आणि कुमारी गंगूताई पदे म्हणण्यासाठी असे दोघे साथीला होते. समोर पूज्य केशवराव महाराज देशमुख, त्यांचे एकनिष्ठ भक्त राव बहादूर गोविंदराव वैद्य इत्यादी मंडळी श्रोते म्हणून बसलेली पाहिली त्यावेळी अक्षरशः चिरंजीव अनंताच्या अंगाला घाम फुटला. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षंश जायते अशी स्थिती झाली. पाठ केलेल्यातील एक अक्षरही आठवेना आणि नवीन काय बोलावे तेही सुचेना. अर्ध्या पाऊण तासात कसे बसे सर्व आख्यान पूर्वरंग आरतीसह गुंडाळून चिरंजीव अनंता खाली बसला. त्यावेळी कीर्तनाची माळ पूज्य श्री केशवराव देशमुखांनी चिरंजीव अनंताच्या गळ्यात घातली आणि ते चिरंजीव अनंताच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, बाळ, अरे नदी उगवते तेथे टिपटिपीतच असते. तिचा मोठा प्रवाह पुढे होतो. काळजी करू नकोस. घाबरायचे कोणाला? श्री दासगणूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. त्यावेळी पूज्यदादा चिरंजीव अनंताला म्हणाले, अरे पाठ करून उभा राहिलास म्हणून फजिती झाली. पाठ करून कधी कथा करू नये. आज आपल्याला काय सांगायचे आहे त्याच्या संबंधीच फक्त विचार करून तेवढीच आधी तयारी करणेही फारसे चांगले नाही. खूप वाचावे, खूप विचार करावा आणि प्रामाणिकपणे आपणास वाटते ते स्पष्ट सरळ शब्दात सांगावे. पुन्हा घोकण्याच्या भानगडीत पडू नकोस. इसवी सन 1937च्या दिवाळीनंतरचा काळ असावा. हिंदू महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री भाऊराव काणे यांच्या प्रयत्नाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना पंढरपुरात आणण्याची योजना घडत होती. शाखेत या विषयावर थोडीफार चर्चा होई. श्री सावरकरांची बरीच पुस्तके चिरंजीव अनंताने या काळात वाचलेली होती. हिंदू महासभेतर्फे हिंदू युवक संमेलन पंढरपुरात निश्चित झाले होते. चिरंजीव अनंताने ही संधी साधली. व्याख्यानाला जायचे ठरविले. चिरंजीव अनंता इंग्रजी 6वीत होता. जेथे व्याख्यान होते त्या व्यासपीठाजवळ त्याने जागा मिळवून ठेवली होती. त्यासाठी तो अर्धा तास आधीच कार्यक्रमाच्या स्थानावर हजर झाला होता. स्वातंत्र्यवीरांविषयी त्यांचे वाङ्मय वाचून मनात आदर निर्माण झालेला होताच. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्या पाहण्याची आता संधी चालून आली होती. त्यांचे अमोघ, घणाघाती, सुस्पष्ट, ओजस्वी वक्तृत्व चिरंजीव अनंताच्या मनाला जिंकून गेले ते कायमचेच. योगायोग असा की नोव्हेंबरच्या शेवटी पुण्यास श्री गोगटे यांच्याकडे पूज्यदादांच्या कामासाठी गेलेल्या चिरंजीव अनंताला सप महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर ज्येष्ठ नेते श्री जवाहरलाल नेहरू यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी लागली. ते चिरंजीव अनंताला फार मिळमिळीत वाटले.
त्याच्या अंतःकरणावर त्या व्याख्यानाचा परिणाम केवळ शून्यच नाही तर थोडासा त्यांच्याविषयी प्रतिकूल भाव निर्माण करणाराच झाला. या दोन्ही व्याख्यानांची तुलना त्याने अनेकांजवळ केली. चिरंजीव अनंता श्री सावरकरांच्या व्याख्यानाला गेला होता याची कुणकुण पूज्य दादांना म्हणजे दासगणू महाराजांना लागलेली होतीच. त्यांनी त्यावेळी ते जाणवू दिले नव्हते. पूज्य दादांची इच्छा चिरंजीव अनंताने प्रचलित राजकारणात भाग घेऊ नये अशी असल्याने या राजकीय भाषणांच्या कार्यक्रमास त्याने उपस्थित राहू नये असा निर्णय पूज्य दादांनी मनोमन घेतला होता. अशा पद्धतीने दासगणू महाराजांच्या संगतीत अनंतराव आठवले अर्थात वरदानंद भारती यांचं जीवन व्यतीत होत होतं. त्यावेळी शालांत परीक्षा देण्याची सोय पंढरपुरात नसल्याने परीक्षेसाठी सोलापूरला जावे लागले. परीक्षा चांगली पार पडली. उन्हाळ्याची सुट्टी लांबलचक मोठी होती आणि पुढील शिक्षणासाठी पंढरपूर सोडायचे तरी पुष्कळ अवकाश होता. या सुट्टीत आपण महाकाव्य रचावे असा विचार चिरंजीव अनंताच्या मनात घर करून राहिला होता. मराठीमध्ये महाकाव्य नाही याची उणीव भरून काढावी या उद्देशाने काव्य रचण्याचा संकल्प चिरंजीव अनंताने केला. चैत्रवद्य एकादशी शके 1862 म्हणजेच 1940 साली वयाच्या 20व्या वर्षी महाकाव्य लेखनाचा मुहूर्त केला. या महाकाव्याचे नाव आहे श्री शालिवाहन आणि याचा नायक आहे शालिवाहन. शकांच्या दास्यातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी हा धीरोदात्त नायक तळमळत आहे. काव्याचा आरंभ चिरंजीव अनंताने शालिवाहनाने कालिका देवीला जी प्रार्थना केली त्याने होतो. चिरंजीव अनंताच्या अफाट प्रज्ञेने काव्य रचनेसाठी संस्कृतातील अभिजात महाकाव्याची रुळलेली पायवाटच अनुसरली. सावरकरांच्या कमला काव्याचाही प्रभाव चिरंजीव अनंतावर असल्याने त्याची ही छाप या काव्यरचनेवर आहे. त्यात ओवी, साकी, आर्या, अनुष्टुप, भुजंगप्रयात, शार्दूल विक्रीडित इत्यादी विविध छंद आणि वृत्तांचा वापर या काव्यात त्याने केला आहे. चिरंजीव अनंताला शकांनी लादलेल्या पारतंत्र्याचा विध्वंस करू इच्छिणाऱ्या शालिवाहनाच्या ज्वलंत देशभक्तीचा, अजिंक्य महत्वाकांक्षेचा व अदम्य पुरुषार्थाचा प्रवास या महाकाव्यात चित्रित करावयाचा होता. आपल्या कार्यात शालिवाहन अजूनही काही समविचारी समकालीन तरुण राज्यकर्त्यांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. यात त्याचा मित्र प्रतीप हा शेवटपर्यंत त्याच्याशी व त्याच्या कार्याशी एकनिष्ठ राहतो. दुर्दैवाने शालिवाहन या साहसात पकडला जातो व न्यायालयीन अभियोगानंतर त्याला घोर तुरुंगवासाची शिक्षा होते. स्वराष्ट्राचे हरवलेले स्वातंत्र्य ते मिळविण्याचा प्रयत्नात कैद झालेला नायक व स्वराष्ट्राबरोबर स्वनेतृत्वाचीही मुक्तता करण्यास कटिबद्ध झालेला प्रतीप यातील जयश्रीचे प्रेम प्रकरण हे केंद्रवर्ती कथेला पूरक ठरलेले उपप्रकरण आहे. असे साधारण संविधानक मनाशी योजून काव्य निर्मितीला सुरुवात झाली. ऐन उमेदीत चिरंजीव अनंताने हे साहस केले. काव्यलेखनास अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. वेगही चांगला होता. आषाढ मासापर्यंत श्री शालिवाहन चरित्राचा तृतीय सर्ग समाप्त झाला. अप्रतिम काव्यरचना चालू होती. महाकवींच्या प्रतिभेला स्पर्श करण्याचे सामर्थ्य चिरंजीव अनंताच्या प्रतिभेत होते. थोर थोर कविवर्यांनी नतमस्तक व्हावे असे काव्य त्याच्या लेखणीतून उतरत होते. इसवी सन 1940च्या जून महिन्यात शालांत परीक्षेचा निर्णय जाहीर झाला आणि चिरंजीव अनंता उच्च द्वितीय श्रेणीमध्ये मॅट्रिक झाला. घरी त्याचे अभिनंदन झाले. राधामाईला अतिशय आनंद झाला. त्या भरून पावल्या. पूज्य दादांना चिरंजीव अनंता मॅट्रिक पास झाल्याचे कळताच त्याला कुठे ठेवली कुठे नको असे झाले. आधीच लाडका नातू, त्यात सर्व बालपण दुखण्याशी झगडण्यात गेलेले. तरीही त्याने उत्तम गुणवत्ता मिळवून यश संपादन केल्याने पूज्य दादांच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हते. मुंबई विद्यापीठाकडून पुढच्या 2-3 दिवसात गुणपत्रिका आली. तसेच एक पाकिट पूज्य दादांच्या नावे आले होते. पूज्य दादांनी पाकिट उघडले तो त्यात आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशपत्रिका व मॅट्रिकमधील यशाबद्दल चिरंजीव अनंताचे अभिनंदन करणारे पत्र होते. पूज्य दादा ते पत्र पाहून म्हणाले, अनंता, आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी तुला हा प्रवेश अर्ज पुण्यातील ख्यातनाम वैद्य श्री पुरुषोत्तम शास्त्री नानल यांनी पाठवला आहे. हा बघ.
वैद्यश्री पुरुषोत्तम शास्त्री नानल पंढरपुरात आले की पूज्य दादांच्या भेटीस न चुकता येत असत. वैद्यश्री नानल यांच्या इसवी सन 1939च्या भेटीत पूज्य दादांनी त्यांना अनंता यंदा मॅट्रिकला आहे असे सांगितले होते. मुलगा हुशार आहे हेही पूर्वपरिचयामुळे श्री नानलांना माहीत होते. तेव्हापासून वैद्य नानल चिरंजीव अनंतावर लक्ष ठेवून होते. आयुर्वेदाच्या क्षेत्रात अशी तल्लख बुद्धिमत्ता असलेली प्रामाणिक मुले जर येतील तरच आयुर्वेदाचे भविष्य उज्ज्वल राहील असे वैद्य नानल यांना कळकळीने वाटत होते. तर शाळेतील काही शिक्षकांना चिरंजीव अनंता उत्तम तर्क करतो, त्याला वकिली उत्तम साधेल असे वाटत असल्याने त्यांनी पूज्य दादांना मुलाला कायद्याच्या शाखेत प्रवेश द्यावा असे सुचविले. परंतु पूज्य दादांना म्हणजे दासगणू महाराजांना स्वतःच वकिली व्यवसाय फारसा मान्य नसल्यामुळे त्याला आयुर्वेदाकडेच पाठवावे असे त्यांनी ठरविले. आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज पाहत असतानाच चिरंजीव अनंता पूज्य दादांना म्हणाला, दादा, खरे तर मला तत्त्वज्ञान किंवा संस्कृत विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे असे वाटते आणि अध्यापनाचीही मला आवड आहे. दादा म्हणाले, एवढेच ना? अरे, आयुर्वेद हे वेदांचे उपांग आहे. ते भारतीयांचे परिपूर्ण आरोग्य आणि चिकित्सा शास्त्र आहे. आयुर्वेद मानव मात्रांचे कल्याण साधणारी परोपकारी विद्या आहे आणि त्यासाठी संस्कृतची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. तुझे संस्कृतचे ज्ञान सखोल आहे. वैद्य नानलांनी आठवणीने प्रवेश आवेदनही पाठविले आहे. तू आयुर्वेदाचा अभ्यास करावास असे मला वाटते. चिरंजीव अनंताला हे माहीतच होते की आयुर्वेद शास्त्र हे भारतीय सनातन शास्त्रांमधील एक मूलभूत आणि मूलगामी शास्त्र आहे. तसेच ते प्रत्यक्षानुसारी प्रत्यक्ष प्रमाणवादी शास्त्र आहे. त्यामुळे चिरंजीव अनंताला या शास्त्रासंबंधी मुळातच अत्यंत आदर होता आणि पूज्य दादांच्या निर्हेतुक अपार अशा निर्व्याज प्रेमाने बद्ध झालेल्या चिरंजीव अनंताने त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून टाकली आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रवेश आवेदन भरून पाठविले. पुढे त्यांनी आयुर्वेदाला प्रवेश घेतला आणि आयुर्वेदाच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्यांचा दासगणू महाराजांनी त्यांचा विवाह ठरवला. श्री अनंतराव व चिरंजीव सौका विमल यांचा मंगल विवाह माघ वद्य अष्टमी शके 1862 म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी 1941 या दिवशी गोरज मुहूर्तावर पंढरपुरात खाजगीवाले यांच्या वाड्यात संपन्न झाला. पूज्य दादा विवाहास उपस्थित नव्हते, परंतु पूज्य दादांनी चिरंजीव अनंत आणि चिरंजीव सौका विमल यांच्या लग्नाकरिता मंगलाष्टकाची रचना करून पाठवली होती. कोणत्याही लग्नाला न जाण्याचे त्यांचे व्रत होते. त्यामुळे ते पंढरपुरास दत्त घाटावरील दत्ताच्या देवळात जाऊन राहिले होते. धान्य आणि भाजीसुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे बाजारातून आणून शिजविली. विवाह शास्त्रोक्त विधीने झाला. लग्नाची वरात निघाली त्यावेळी वरातीच्या समोर येऊन पूज्य दादांनी वधूवरांना आशीर्वाद दिला. मांडवाच्या एका बाजूची पट्टी उतरवून म्हणजे लग्नकार्य झाल्याचा शास्त्र संतोष करून मगच पूज्य दादा वाड्यावर आले. कुमारी विमल लिमयेची सौ इंदिरा आठवले होऊन पूज्य दादांच्या लाडक्या नातवाशी जन्मजन्मांतरीची गाठ बांधून आठवल्यांच्या घरची गृहलक्ष्मी झाली. राधामाईच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हते. सारे काही स्वप्नवत वाटत होते. विवाहापासूनचा सर्व काळ त्यांच्या नजरेसमोरून झरझर पुढे सरकला. कुमारी गंगूचे लग्न झाले तेव्हा मनाला लेकीची पाठवणी करताना दुःख झाले होते. आता मात्र सुन्मुख पाहून जीवनात खरा सार्थकतेचा आनंद मिळाला. ज्याच्या ठिकाणी सगळ्या आशा आकांक्षा नवे जीवही गोळा करून ठेवला तो मुलगा सर्वार्थाने सुख देणारा निघाला याचे अतीव समाधान ती मायमाऊली भरभरून अनुभवित होती. अनंत इंदिरेच्या मंगलविवाहाने सारा दामोदराश्रम गजबजून गेला होता. 4-5 दिवस विविध कार्यक्रम धूमधडाक्यात चालू होते. रजा संपत आल्याने श्री अनंतराव पुण्यात जाणार म्हणून 24 फेब्रुवारी 1941ला श्री खाजगीवाले यांच्या वाड्यात या मंगलविवाहानिमित्त गोरगरिबांना वधूवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.
त्यानंतर 1941-42 मधील घटना असावी. रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात शस्त्रवैद्यक डॉक्टर S.J. बेंड्रोवाला हे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सा कक्षात मार्गदर्शन करीत. श्री अनंतराव द्वितीय वर्षाला होते. द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी प्रयोगशाळेत बोलावले गेले. डॉक्टर बेंड्रोवाला यांनी सेवकाला सांगून ठेवले होते की धोतर लेंगा घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. पॅन्ट घालूनच ऑपरेशन थिएटरमध्ये आले पाहिजे. सर्व विद्यार्थी पॅन्ट शर्ट घालून आले, पण श्री अनंतराव मात्र धोतर नेसूनच आले होते. सेवकाने त्यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच अडविले. अनंतराव धोतर नेसूनच येण्याचं कारण स्ववेशाचा अभिमान. सेवक म्हणाला, तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. श्री अनंतराव म्हणाले, का? कोणी नको म्हणून सांगितले? सेवक म्हणाला, तुम्ही धोत्रात आहात म्हणून नको. डॉक्टर साहेबांची मला ताकीद आहे. श्री अनंतराव स्वाभिमानी होते. त्यांच्या कृतीवर त्यांचा पूर्ण भरवसा होता. ते डॉक्टरांच्या कार्यालयात गेले. डॉक्टर बेंड्रोवाला प्राचार्यांच्या समोर बसून बोलत होते. श्री अनंतराव त्यांची अनुमती घेऊन आत गेले. ते म्हणाले, सर, आपण धोतर नेसणाऱ्याला प्रवेश नाकारला आहे काय? हो, कारण जंतू संसर्गाचे भय. डॉक्टर बेंड्रोवाला यांना अडवीत श्री अनंतराव म्हणाले, तर मग माझी एक विनंती आहे. कोणाही एकाची पॅन्ट आणि माझे धोतर यांची आपण तपासणी म्हणजे कल्चर करून घ्या. या पॅन्टपेक्षा माझ्या तपासणी केलेल्या धोतरात जर जंतू जास्त आढळले तर मी पॅन्ट घालून येईल. माझे धोतर रोज धुतले जाते. ते चापून चोपून नेसलेले असते. वर ॲप्रन घातलेला असतो. श्री अनंतरावांच्या बोलण्याची पद्धत, त्यांचे व्यक्तिमत्व, बिनतोड युक्तिवाद यांचा नेमका परिणाम झाला आणि त्यांना शल्यचिकित्सा कक्षात प्रवेश मिळाला, तो धोतर नेसूनच. आपल्या संस्कृतीवरील त्यांची निष्ठा अशीच वेळोवेळी लहान मोठ्या प्रसंगातून व्यक्त होत असे. उन्हाळा सुरू झाला होता. दिनांक 8 मार्च 1943 या दिवशी सौ इंदिराबाई प्रसूत झाल्या आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. श्री लिळमयेंनीच ही बातमी पंढरपूरला दासगणू महाराजांना कळवली. श्री अनंतराव त्यावेळी पुण्यात होते. त्यांनाही कळविण्यात आले. घरात आनंदी आनंद झाला. श्री अनंतराव आणि पूज्य दादा बाळाला पाहून गेले. 20 मार्चला आत्तेष्टांच्या उपस्थितीत बाळाचे बारसे झाले. श्री अनंतरावांच्या आवडीचे जयंत आणि पूज्य दादांच्या आवडीचे शंकर अशी 2 नावे ठेवली, पण रूढ मात्र शंकर हेच नाव झाले. महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या होत्या. श्री अनंतराव पंढरपुरात होते. पंढरपुरातल्या मित्रमंडळींच्या बरोबर गप्पा टप्पा चालत असत. मित्र कौतुकाने म्हणाले, अनंता, गंमत आहे की नाही? आयुर्वेद विशारद पदवी मिळवण्यापूर्वीच पिताश्री पदवी तू मिळवलीस. पूज्य दादाश्री अनंतरावांना म्हणाले, अनंता, लग्नामुळे पदवी मिळवण्यात काही व्यत्यय तर येत नाही ना? अजिबात नाही. श्री अनंतरावांना एकदम खळखळून हसे आले. त्यांनी लग्नापूर्वी जे पत्र पूज्य दादांना लिहिले होते त्याचा त्यासाठी संदर्भ होता. श्री अनंतरावांच्या ते लक्षात लगेच आले आणि पूज्य दादांच्या मिश्किल पण सूचक बोलण्याचा संकोच मिश्रित आनंदही त्यांना वाटला. अशा पद्धतीने अनंतरावांचे जीवनक्रमणा सुरू होती. दासगणू महाराजांसोबत राहत असल्यामुळे दासगणू महाराजांसोबत कीर्तने करणे, कीर्तनाला साथ देणे, अशा प्रकारे त्यांची आध्यात्मिक वाटचाल सुरू होती. पुढे तर अनंतराव आठवले यांनी संस्कृतात कीर्तने केली. इसवी सन 1946 मध्ये पूज्य आप्पांनी संस्कृतातून कीर्तने करण्याचा संकल्प केला. पूज्य आप्पांनी श्री एकनाथ चरित्र भाग 1 या दासगणू महाराजांनी रचलेल्या आख्यानाचे संस्कृतात रूपांतर तयार केले. ते आख्यान पंढरपूरला श्री पंचवाडकर यांच्या हरिमंदिरात सांगितले. तसेच संस्कृत कीर्तनाचे कार्यक्रम पुणे आनंदाश्रम आणि इंदूर अशा ठिकाणी झाले.
तेथे बहुतांशी श्रोतृवर्ग संस्कृत जाणकार असे. पूज्य आप्पांनी श्री छगन काकांकडून संस्कृत पदे बसवून घेतली होती पण ती कोठे कशी म्हणायची ते नेमके समजत नव्हते, कारण काकांना संस्कृतचे पुरेसे ज्ञान नव्हते. पूर्वरंगासह सर्व पदे नुसती संस्कृतात म्हणावायची नव्हती, तर त्यावरील विवेचनही पूज्य आप्पा संस्कृतात करणार होते. तेव्हा श्री छगन काका गांगरूनच गेले. पण पूज्य आप्पांनी सांगितले, छगन, घाबरू नकोस, मी म्हटले की तू पदाला आरंभ करीत जा. त्यामुळे साथीचे तंत्र जमले होते. समश्लोकीचा नमुना म्हणून आख्यानातून पहिले पद पहा. चरितारंभा. पुरे सुभग गौतमी निकटता प्रतिष्ठानके सुशील चरित पुमान जनि भूसुराणाम कुले विनम्र जन पावन ककुदि कीर्तनीयो नृणाम सलीलमभिवन्द्यते शतश एकनाथ प्रभू. इंदूर येथे झालेल्या संस्कृत कीर्तनांची वेळी तेथील संस्कृत पाठशाळेतील एक शिक्षक श्री टिल्लू गुरुजी उपस्थित होते. कीर्तन संपल्यानंतर त्यांनी पूज्य आप्पांच्यावर गौरवपर काव्य केले. ते असे. सरल सरस गद्ये रुद्ध पद्ये स्तवायम सहृदय सुरवाणी सेवने रत्नयत्नः हरिगुणगण गाथा गायने कौशलम ते जनयति कुतुकम नो मानसे नंद शर्मन. पूज्य आप्पांनी 4-5 ठिकाणी संस्कृतातून कीर्तने केली. संस्कृत भाषेचे जाणकार दिवसेंदिवस झपाट्याने कमी होऊ लागल्यामुळे संस्कृत कीर्तनांचा प्रयोग कदाचित मागे पडला असावा. अशा प्रकारचा त्यांचा जीवनक्रम चालू असतानाच त्यांच्या हातून एक महादेवाच्या स्तोत्राची निर्मिती झाली. ते स्तोत्रही आपण सविस्तरपणे बघूया. पूज्य दादांच्या परंपरेतील प्रातःकालीन प्रार्थनेमध्ये श्री शंकराचे भाललोचन स्तोत्र म्हटले जाते. पूज्य आप्पांनी परिवारातील भाविकांच्या आग्रहाखातर या स्तोत्राची रचना श्रावण शके 1876 म्हणजेच इसवी सन 1954 मध्ये केली. पुष्पदंतकृत शिवमहिम्न स्तोत्र अर्थ आणि रचना या दोन्ही दृष्टीने अप्रतिम आहे. संस्कृत स्तोत्र म्हणणे थोडे अवघड जाते, त्यामुळे काही लोकांनी विनंती केली, आम्हाला प्राकृतात शिवमहिमा गाणारे स्तोत्र रचून द्या. त्यामुळे पूज्य आप्पांनी 11 श्लोकांनी युक्त ध्रुवपद असलेल्या लालित्यपूर्ण स्तोत्राची रचना केली. श्री छगन काकांनी 11 श्लोकांना रागमालिकेप्रमाणे विविध रागातील अतिशय सुमधुर चाली लावल्या आहेत. ते स्तोत्र आपण आता बघू. भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे मस्तकी शशीची कला मृदुमंगला सुखशीतला अमृतजीतून बरसते नित शांतवू जगतीतला मोहवीन च अल्पती हरध्यान मग्न च सर्वदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा निर्मला मधुरा शिवा शुभ सर्व मंगलकारिणी वाहते झुळू गौतमी जनतारिणी अघहारिणी स्वच्छता परिशांभवी न च वाढवू शकते कदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा शैलजा सुभगा सती अतिशोभना सुमकोमला अंकभूषण होनी करवेष्टिते मृदु आगळा चित्तना चळते परी सुखसेऊनी विषयी मुदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा क्षीरसागर मंथिती
सुर घेऊनी असुरासवे लाभली रत्ने बहु नच घेतली परिती भवे कालकूटच सेविले इतरास वाटून संपदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा व्योम पावक पवन तपननी औषधी पतिचंद्रमा जीवना प्रतिदेदते जल शोषिते नितती क्षमा आठवे यजमान रूप हि मूर्त जो धरितो सदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा विठ्ठले धरिले शिरी निजलिंगते मुकुटाकृती अत्रि गौतम गार्ग्य कश्यप देवलादिक वंदिती सेविती कवि भाट होऊन इंद्रही धरितो पदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा जाईले मदना हटे परिनाचतो शबरी सवे मोहिनी कवळू बघे गजचर्मही धरितो नवे रावणावर दे हरी त्रिपुराची परी दुर्मदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा शोभतो जलदा परी हरी इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हर भेदना परिराहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा वेदही मौनावले पावले मुनिजा प्रती भाविका परिभेटतो हृदयात हा गिरिजापती आपुले म्हणतात ये लवनाउणे उरते तदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा शैव वैष्णव सौर शाक्त निगाणपत्य मतांतरी वस्तुजी भजनीयती नितसे नच शंकरा विण दूसरी वंद्य हा स्तवनीय हा नितसेव्य हा सकला सदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा पार्वतीवर चंद्रशेखर नागभूषण शांतधी ज्ञानदायक विश्वमोहक नाथ हा करुणानिधी भाव ठेवून मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे अशी दैवी प्रज्ञा लाभलेले श्री अनंतराव आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती यांनी स्नातक पदवी आयुर्वेदाची प्राप्त केल्यानंतर 1961 मध्ये डॉक्टर कृबा कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्यावर श्री अनंतराव आठवले प्राचार्य झाले. महाविद्यालयाला लोकमान्यांचे नाव देण्याच्या दृष्टीने नियामक मंडळाचा ठराव सर्वानुमते संमत झाला आणि त्यावेळचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रित करण्याचे निश्चित केले. 5 ऑगस्ट 1962 या दिवशी लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालय असे नामकरण श्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला जवळजवळ 100 व्यक्ती व संस्था यांच्याकडून शुभसंदेश आले. त्यात पूज्य दासगणू महाराजांनीही पंढरपूरहून संदेश धाडला होता. अत्यंत तातडीच्या कामासाठी
अनंतरावांचे ज्यांच्यावर त्यांची श्रद्धा निष्ठा होती असे श्री मामा गोखले दिल्लीला केंद्र सरकारच्या बोलावणीनुसार गेल्याने ते अनुपस्थित होते. श्री अनंतरावांनी त्यांचे भाषण वाचून दाखवले. शेवटी संस्कृतात आभार मानले. अशा प्रकारे आयुर्वेद महाविद्यालयाचे लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालय असे नामकरण झाले. इसवी सन 1962चा काळ श्री अनंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव सर्वांवर पाहता क्षणीच पडत असे. त्याचा आणखी एक दाखला नमूद करण्यासारखा आहे. एकदा महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार होते. सर्व मंडळी टाय सूट बुटामध्ये हजर होती. पण श्री अनंतराव मात्र नेहमीच्याच वेशात म्हणजे पांढरे स्वच्छ धोतर, पांढरा शुभ्र सदरा व तपकिरी काळा कोट व टोपी अशा भारतीय वेशात गेले होते. इतर मंडळींच्या चेहऱ्यावर त्यामुळे नाराजी दिसत होती. पण घडले असे की त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन हे पगडी कोट धोतर अशा वेशात होते. वेगळेपणाने सहजगत्या उठून दिसणाऱ्या व आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या श्री अनंतरावांकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधले गेले. ते सरळ श्री अनंतरावांकडेच आले. त्यांची चर्चा झाली. मागण्या मान्य झाल्या. केंद्र शासनाकडून लगेच मदतही मिळाली. 1963 काउन्सिल ऑफ स्टेट बोर्ड अँड फॅकल्टी ऑफ इंडियन मेडिसिन या संस्थेचे 8वे वार्षिक अधिवेशन पुण्यात झाले. त्याची सर्व व्यवस्था श्री अनंतरावांनी पाहिली. ते स्वागताध्यक्ष होते. श्री मामासाहेब गोखले अध्यक्ष होते. श्री दरबारीलाल यांच्यासारखे मातब्बर 50 प्रतिनिधी विविध प्रांतातून आले होते. या कार्यक्रमातही श्री अनंतरावांनी संस्कृतातूनच आभार मानले. इतकी संस्कृतावरती श्रद्धा आणि भक्ती असणाऱ्या अनंतरावांनी आयुर्वेदासंबंधाने पुष्कळ स्फुटलेखन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांची आयुर्वेद ग्रंथसंपदाही त्यांनी लिहिली किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रतिपादित केली. निदान पंचक संप्राती विज्ञान व्याधी विनिश्चय पूर्वार्ध श्री अनंतरावांनी आयुर्वेद वाङ्मयामध्ये मोलाची भर घातली. त्यांच्या प्रसिद्धीस आलेल्या ग्रंथाचा हा अल्प परिचय. व्याधीचे म्हणजे रोगाचे निदान निश्चित झाल्याशिवाय चिकित्सा वा उपचार करणे अवघडच नाही तर अयोग्य असते. म्हणून रोगमादव परीक्षेत ततोनंतर औषधम या सूत्राचा उल्लेख झालेला आहे. व्यक्तिकाय चिकित्सा फिजिशियन असो अथवा शल्यशालक्य तंत्रज्ञ म्हणजे सर्जन असो व कौमारभृत्यतंत्र स्त्रीरोग चिकित्सक म्हणजे गायनाकॉलॉजिस्ट असो, सर्वांनाच प्राधान्याने प्रथम रोगनिश्चिती करावीच लागते आणि त्यानंतरच आवश्यकतेप्रमाणे व तंत्राप्रमाणे उपचारांचा अवलंब करावा लागतो. म्हणून चिकित्सक हा सगळ्या विशेष शाखांचाही ज्ञाता होतो. या विषयाचे स्वतःच प्राध्यापक असल्याने प्राचार्यांचा हा ग्रंथ म्हणजे दुग्ध शर्करा योगच. निदान पंचक संप्राती विज्ञान हा 320 पृष्ठांचा ग्रंथ इसवी सन 1961 साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने आयुर्वेदीय मराठी सारस्वतात मोलाची भर घातली आहे असे म्हणता येते, कारण आयुर्वेदाचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. याचप्रमाणे निदान पंचक संप्राती विज्ञान व्याधी विनिश्चय उत्तरार्ध व्याधी विनिश्चय हा विषय प्रधान पाठ्यग्रंथ म्हणून एक अद्ययावत आणि उत्कृष्ट दर्जाचा ग्रंथ आहे. यात व्याधींचे वर्गीकरण स्त्रोतसांच्या दृष्टीने केल्यामुळे संपूर्ण व्याधींचा समावेश झालेला आहे. शरीरातील कार्यप्रणाली स्त्रोत जोपर्यंत प्राकृत न बिघडलेल्या अवस्थेत आहेत तोपर्यंत कसलाही विकार रोग उत्पन्न होऊ शकत नाही असे निश्चयपूर्वक विधान करून त्याच्या पुष्ट्यर्थ संपूर्ण ग्रंथाची रचना आप्पांनी केलेली आहे असे सर्वच अभ्यासक मान्य करतील. त्यामुळेच या ग्रंथात सर्वच रोगांचा समावेश वेगवेगळ्या स्त्रोतसात केला आहे. रोगाशी संबंधित सर्व वचनांचा संग्रह करून स्वमत प्रतिपादनार्थ पाश्चात्य चिकित्साशास्त्रातील त्या रोगांचे वर्णन करण्याचा मोह टाळून फक्त आयुर्वेदीय भूमिका स्वीकारून संपूर्ण रोगांचे यथार्थ वर्णन आप्पांनी या ग्रंथात केलेले आहे. आयुर्वेदीय पाठ्यग्रंथांचा अभ्यासाचा निकष
आयुर्वेद अध्ययन अध्यापनाने आयुर्वेदावरील निष्ठा आणि श्रद्धा वृद्धिंगत होणाराच असला पाहिजे या भौतिक विचारांनी त्याचे प्रायोगिक चिकित्सा क्षेत्रामधील असाधारण महत्त्व वाढविणारा झाला आहे. याचप्रमाणे अष्टांग संग्रह हा ग्रंथ अनंतरावांनी आयुर्वेद सारस्वतात रुजू केला. श्री अनंतराव म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. त्यांनी अध्यापन कुशलतेने केलेच, पण त्यांचे ग्रंथलेखनही कौशल्यपूर्ण होते. अध्यापन करीत असताना त्यांना जाणवलेली एक त्रुटी म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांचा अभाव. काही ग्रंथ उपलब्ध होते, पण त्यातही त्रुटी होत्या. अध्यापकांनी अध्यापनाच्या विषयाचे पूर्ण आकलन व्हावे आणि विद्यार्थ्यांनाही त्यांचे विषय समजून घेणे सोपे जावे अशा धारणेने नवे ग्रंथ निर्माण केले पाहिजेत अशी त्यांची दृढमूल धारणा झाली. त्यातील एक ग्रंथ श्रीमद वृद्ध वाग्भट विरचित अष्टांग संग्रह होय. या ग्रंथाची 1000 पृष्ठे आहेत आणि या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे तो अथपासून इतिपर्यंत संस्कृतात आहे. या ग्रंथामध्ये अष्टांग संग्रहावरील इंदुटीका पूज्य श्री अप्पा अनंतरावांनी समाविष्ट केली आहे. हा ग्रंथ श्रीकृष्णाष्टमी शके 1902 म्हणजे 1 सप्टेंबर 1980 साली प्रसिद्ध झाले आहे. आयुर्वेदाच्या 8 अंगांचा, शाखांचा, विशेष तंत्रांचा अभ्यास या एकाच पुस्तकाने होतो. आयुर्वेदाची सैद्धांतिक दृष्टी आणि क्रियात्मक अनुभवासाठी हा ग्रंथ वारंवार मदत करतो. आध्यात्मिकच नव्हे तर आयुर्वेदाच्या शास्त्रातही अशा प्रकारे त्यांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. अध्यात्माच्या दृष्टीने पराकोटीला पोहोचलेले श्री अनंतराव आठवले उर्फ अप्पा यांनी प्राचार्यपद सोडल्यानंतर संन्यास दीक्षा घेण्याचा निश्चय केला. तत्पूर्वी त्यांनी काही गोष्टी केल्या, त्याची आपण थोडक्यात जुळणी करूया. 1961 साली अप्पांनी प्राचार्यपदाचा स्वीकार केला होता. त्यानंतर 1962 साली 25/11/1962 रोजी पूज्य दादांचे म्हणजे दासगणू महाराजांचे निर्वाण झाले. त्यानंतर 15 एप्रिल 1966 रोजी अप्पांनी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचं त्यागपत्र दिलं आणि 7 ते 12 जानेवारी 1968 मध्ये दासगणू महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव त्यांनी पार पाडला. अप्पांना गोदावरीचे जसे प्रेम होते तसेच त्यांना हिमालयाची अत्यंत ओढ होती. ते वारंवार हिमालयात जात असत आणि तेथे साधना करीत असत. अशाच एका वेळी 16 ऑगस्ट 1971 या दिवशी गोमुख या ठिकाणी हिमालयात गंगोत्रीच्या पुढे 14 किलोमीटरवर जे गोमुख आहे त्या ठिकाणी त्यांना नारायणाचे साक्षात दर्शन झाले होते. आणि त्यानंतर नारायणाच्या आज्ञेने 26 फेब्रुवारी 1973 रोजी पासून त्यांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली होती. 10 जानेवारी 1974 मध्ये त्यांनी गोरठ्याच्या श्री दासगणू महाराज प्रतिष्ठानाची स्थापना केली. त्यानंतर 9 सप्टेंबर 1976 रोजी ते सिंधू स्नान करण्यासाठी प्रथम पाकिस्तानात गेले. 5 सप्टेंबर 1981 त्यांनी कैलास मानस यात्रा केली. 29 मे 1982 या दिवशी राधा दामोदर प्रतिष्ठानची स्थापना केली. राधा दामोदर प्रतिष्ठान हे त्यांच्या मातापित्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी निर्माण केलेलं एक प्रतिष्ठान आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1986 ते 14 ऑक्टोबर 1986 अशा कालावधीत ते सपत्नीक चारधाम यात्रेला गेले. 2 ते 12 जानेवारी 1988 या कालावधीत त्यांनी नांदेड येथे स्मरण महोत्सव दासगणू महाराजांचा स्मरण महोत्सव साजरा केला. त्यानंतर 10 डिसेंबर 1990
त्यांच्या मातोश्रींचे पूज्य राधामाईचे निर्माण झाले आणि 9 आणि 10 एप्रिल 1991 रोजी त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली. त्यांच्या संन्यास दीक्षा ग्रहण सोहळ्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. एक 10-15 मिनटं अजून मी घेईन आपली. संन्यास दीक्षेचा दिवस निश्चित झाला. आमंत्रणे न धाडता शिष्यमंडळी उत्तर काशीकडे रवाना होऊ लागली. सर्वांच्या अंतःकरणात पूज्य आप्पांच्या संन्यास दीक्षेविषयी उत्सुकता, हुरहुर तसेच आनंद मिश्रित दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ झाला होता. पूज्य आप्पा संन्यास घेणार म्हणजे आता त्यांचा आणि आपला वियोग होणार या चिंतेने सारेजण व्याकुळ झाले होते. आपल्या पुढच्या जीवनात आपण कोणाला वाट पुसत मार्ग आक्रमायचा याबद्दल शिष्यांच्या अंतःकरणात संभ्रम निर्माण झाला होता. पांढऱ्या शुभ्र कपड्यात कोट टोपीमध्ये दिसणारे पूज्य आप्पांचे रूप आपल्याला यापुढे दिसणार नाही म्हणून सर्वांच्या मनाला हुरहुर लागली होती. सर्वत्र थोडे उदास वातावरण होते. होय अंग हरिरूप. चैत्रवद्य अष्टमी शके 1913 म्हणजेच एप्रिल महिना 7 एप्रिल 1991 रविवारचा दिवस दुपारी 4 वाजता पूज्य आप्पांचे चक्री भजन होणार होते. उत्सव महोत्सवात चक्री भजन करण्याची चाल त्यावेळी होती. कैलासाश्रमाचे सभागृह भाविकांनी गच्च भरले होते. पांढऱ्या शुभ्र पोशाखात, डोक्यावर स्वच्छ रुमाल, गळ्यात फुलांचा हार व पायात चाळ, गळ्यात विणा व हातात चिपळ्या अशा वेशात पूज्य आप्पा आले. श्री छगन काकांनी व चिरंजीव महेशने, महेश म्हणजे आप्पांचे कनिष्ठ चिरंजीव, हातात दिमड्या घेतल्या होत्या. साथीला पूज्य आप्पांचे शिष्य होते. दिमडीच्या तालावर भजन सुरू झाले. चिपळ्या, झांज व टाळ यांचा ताल सुरू झाला. खाली वाकून पूज्य आप्पांच्या तालावर नाचत नाचत भजन करू लागले. वयाची 70 ओलांडली तरी पूज्य आप्पांचा उत्साह पूर्वीसारखाच होता. सहज लीलेने ते पदन्यास करीत होते. लय वाढत होती. ताल द्रुत होत होता. पूज्य आप्पा भजनानंदात मस्त होते. पूज्य दासगणू महाराजांची श्रुतिमधुर पदे एकामागून एक म्हटली जात होती. एक पद संपले की भजन सुरू होई. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. त्यावेळी पूज्य आप्पा नृत्य करीत करीत भजनानंदात गुंग होत होते. 1 तासभर हे चक्री भजन पूज्य आप्पांनी न थकता उत्साहाने केले. भजन चांग होय अंग हरिरूप असे हे अंग हरिरूप होणारे पूज्य आप्पांचे भजन ऐकून अनेक श्रोत्यांची भावसमाधी लागली. उत्सव महोत्सवात चक्री भजन करण्याची चाल आहे. हे पूज्य आप्पांच्या जीवनातील शेवटचेच चक्री भजन होते. काल्याचे अखेरचे कीर्तन. दिनांक 8 एप्रिल 1991 सोमवार रोजी सकाळी 8:30 वाजता पूज्य आप्पांनी काल्याचे कीर्तन केले. त्यांना संन्यास दीक्षा देणारे वेदांत सर्वदर्शनाचार्य यतींद्र कुलतिलक श्री कैलास पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अनंत स्वामी विद्यानंद गिरीजी महाराज कीर्तन श्रवणासाठी समोरच स्थानापन्न झाले होते. महाराष्ट्रातून आलेली 400-500 शिष्यमंडळीही होती. श्री छगन काकांनी रामदास माय माझी पतित पावना हे पद सुरू केले. चिरंजीव महेश पूज्य आप्पांचे सुपुत्र तबल्याच्या साथीला बसले होते. पूज्य आप्पांच्या पाठीमागे श्री मनु महाराज कोकलेगावकर झांज घेऊन उभे होते. श्री छगनरावांचा स्वर सद्गदित झाला होता. त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. आतापर्यंत 50 वर्षाहून जास्त काळ पूज्य आप्पांच्या कीर्तनात त्यांनी साथ केली होती. आता हे आजचे सांगता कीर्तन असल्यामुळे श्री छगन काकांच्या झालेल्या कारुण्यपूर्ण अवस्थेचे वर्णन कसे करता येईल. पूज्य आप्पा ध्यानमग्न झाले होते. काल्याच्या कीर्तनातील पूर्वरंगाचे होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम हे पद श्री छगन काका गाऊ लागले. साऱ्यांच्या नजरा पूज्य आप्पांवर खेळलेल्या होत्या. साऱ्या कीर्तन मंडपात कुठेही न जर टाकली असती तरी लक्षात आले असते की सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. या सर्वांच्या अश्रूत प्रेम, भक्ती, विरह सर्व काही होते आणि अंतःकरणाला पेवटून टाकणारी ताटातुटीची भावना होती. पूज्य आप्पा म्हणाले, खरं म्हणजे काल्याचे कीर्तन एखाद्या उत्सवाच्या शेवटी होते.
इथे अधिक मासाचा उत्सव सुरू होण्याच्या आतच हे काल्याचे कीर्तन होत आहे. माझे जीवन म्हणजे ईश्वराच्या भक्तीचा एक उत्सवच होता. आता माझ्या गृहस्थाश्रमाची अखेर आहे. माझ्या जीवनाच्या उत्सवाच्या अखेरचे हे काल्याचे कीर्तन आहे. 2.5-3 तास पूज्य आप्पांचे कीर्तन झाले. काला कीर्तनात पूज्य आप्पांनी आपल्या भावना आणि मनोवृत्तीचे प्रकटन केले. ते म्हणाले, माझी वृत्ती नोवरी आहे ती आता सासरी निघाली आहे. मुलगी आईपासून निघताना कोणत्या भावनेत असते तसे माझे झाले आहे. तुमच्याही डोळ्यात अश्रू आहेत, माझ्याही आहेत. आपले दुःख पाहिले की माझे डोळे पाणावतात, पण तरीही त्यामुळे माझे विचार पातळ होत नाही. अश्रूंनी डोळे चंचल झाले, पण बुद्धी अस्थिर झाली नाही. गुरुवर्य स्वामी विद्यानंद गिरीजी वारंवार सद्गदित होत होते. त्यांना मराठी बरेचसे समजत असे. त्यामुळे पूज्य आप्पांच्या कीर्तनात ते गुंग झाले होते. काल्याच्या कीर्तनातील शेवटी खेळल्या जाणाऱ्या बालक्रीडा सुरू झाल्या. हमामा, फुगड्या, रणघोडा वगैरे खेळ खेळताना पूज्य आप्पांचे देहभान हरपले होते. महामंडलेश्वर इथे आनंदात देहभान विसरले होते. शेवटी काल्याची हंडी पूज्य विद्यानंदगिरी स्वामीजींच्या हस्ते फोडली व साऱ्यांना काल्याचा प्रसाद वाटला. महामंडलेश्वर स्वामीजी म्हणाले, आज अप्पा जी कीर्तन करते समय नाच रहे थे, खेल रहे थे. मुझे तो ऐसा लगा कि साक्षात भगवान गोपाल कृष्ण ही क्रीडा कर रहे हैं. ज्ञानमार्गी प्रकांड पंडित अशा एका यतीचा हा अभिप्राय ऐकून पूज्य आप्पांच्या भक्तजनांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हे वाचताना माझ्याही अंगावर तसेच रोमांच उभे राहिले आहेत. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता महामंडलेश्वर स्वामीजी, पूज्य आप्पा व श्री वाना उत्पात यांची प्रवचने झाली. प्रथम स्वामीजींनी श्री वाना उत्पात यांना प्रवचन करण्याचा आदेश दिला. श्री वाना उत्पात यांनी कृष्ण कथा कशी रम्य, मधुर व लोकांचे पातक दूर करणारी आहे यावर प्रवचन केले व भागवत कथेचे महात्म्य वर्णन केले. अधिक मासात ते श्रीमद भागवताचा दशमस्कंद सांगणार असल्याने त्याची त्यांनी प्रस्तावनाच केली. आप्पांचे हिंदी प्रवचन. नंतर पूज्य आप्पांचे प्रवचन झाले. स्वामीजींनी त्यांना आज्ञा केली की हिंदी में प्रवचन कीजिए. त्याप्रमाणे पूज्य आप्पा हिंदीत बोलले. त्यांचे हिंदी ऐकून आश्रमाचे व्यवस्थापक स्वामी उमानंदजी म्हणाले, अप्पा जी तो बहुत हिंदी बढ़िया बोलते हैं. आद्य गुरु श्री शंकराचार्य यांच्या भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करहचित या श्लोकावर पूज्य आप्पांनी अत्यंत रसाळ पण परखड प्रवचन केले. भावनेत अद्वैत शक्य आहे, पण व्यवहार द्वैताशिवाय होतच नाही हे सांगून त्यांनी आपल्या भावी जीवनाविषयी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, गेलेल्याचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. जे जसे प्राप्त होईल ते तसे स्वीकारणे हेच सूत्र चतुर्थ आश्रमातही आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच सूत्र यापुढेही राहील. स्वामी विद्यानंदगिरींची अमोघ वाणी. त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदगिरी यांचे हिंदीमध्ये प्रवचन झाले. ते म्हणाले, उत्तर काशीची ही भूमी पुण्यभूमी आहे. इथे गंगेचा प्रवाह आहे, सज्जनांचा संघ आहे, भगवान विश्वनाथजींचा वास आहे व देवतात्मा हिमालय आहे. त्यात गंगा व हिमालय या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या विभूती आहेत. मनुष्य जन्म दुर्लभ आहे व भारतात तर त्याहूनही दुर्लभ आहे. अशा दुर्लभ जन्मात आपण अशा पुण्यस्थळी आलात हे आपले अनेक जन्मांचे भाग्य आहे. मानव देहाची महती सांगून या जीवनात ब्रह्मस्थितीत सदैव राहणारा तो सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून नंतर स्वामीजींनी संन्यासाचे महत्त्व सांगितले. संन्यास हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. संन्यासाश्रमात सर्व कर्मे संपतात. उद्या आठवलेजी स्वतःचे श्राद्ध करतील. पुढे त्यांचे श्राद्ध त्यांच्या पुत्रांनी करावयाचे नाही. नंतर संन्यासविधी उद्या रात्री होईल व परवा पहाटे त्यांचा पट्टाभिषेक होईल. ते आश्रमात भिक्षा मागण्यास येतील. त्यांचा संन्यास परमहंस संन्यास आहे. या आश्रमात केवळ ब्रह्मचिंतन आहे. हा संन्यास जगत कल्याणासाठी आहे. या आश्रमात त्यांचे ज्ञान मुरेल व परिपक्व होईल. ते बाहेर ओसंडून येईल. तुमच्या जीवनात त्यांचे गुरु म्हणून जे स्थान आहे ते तसेच राहील, पण त्यांच्या वैयक्तिक साधनेत बदल होईल एवढेच. घाई करू नका. त्यांना या आश्रमात स्थिर होऊ द्या. ते साऱ्यांचा उद्धार करतील. आप्पांसारखा शिष्य मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. आप्पांनी या श्रेष्ठ आश्रमाचा स्वीकार करून आपले कुल पवित्र केले. आई वडिलांना कृतार्थ केले.
या धरतीला पावन केले. सोमवारी रात्रीपर्यंत पूज्य आप्पांनी आपल्या जवळच्या साऱ्या वस्तू एकेका शिष्याला देऊन टाकल्या. कपडे, पांघरूण, कोट, टोपी सर्व काही देऊन टाकले. फक्त अंगावरचे कपडे राहिले. त्यानंतर संन्यास विधीला आरंभ झाला. त्यानंतर त्या संन्यास विधीचा संविधा ग्रहण विधी हा एक विधी त्यामध्ये करण्यात आला आणि पूज्य आप्पा आता स्वामी वरदानंद भारती झाले. स्वामी विद्यानंदगिरी म्हणाले, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात या रामदासी पंथात आज एक नवीन वळण व नवीन इतिहास घडत आहे. वारकरी व रामदासी पंथातील एक थोर विद्वान इथे हिमालयात येऊन अद्वैत वेदांती श्रीमद शंकराचार्यांच्या पंथात संन्यासी म्हणून दीक्षित झाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील वारकरी पंथाचे कोणीही महंत महाराज येथे येऊन दीक्षित झाले नाहीत. श्री अनंत दामोदर आठवले आजपासून स्वामी वरदानंद भारती या नावाने ओळखले जातील व ते आजपासून हिमालयवासी उत्तरकाशीवासी म्हणून ओळखले जातील. भारत के आध्यात्मिक नभ में आज एक तेजस्वी नक्षत्र का उदय हुआ है. वह दैदीप्यमान नक्षत्र है स्वामी वरदानंद भारती. आपला वारकऱ्यांचा घोष आहे, पुंडलीक वरदा हारी विठ्ठल. विशेषण वरद हे त्यात आहे. वर देणारे, आनंदी, ज्ञानात रत असणारे ते स्वामी वरदानंद भारती. आजचा चैत्रवद्य एकादशीचा दिवस पुण्यप्रद आहे, तो लक्षात ठेवा. दरवर्षी या दिवशी पूज्य आप्पांच्या संन्यास विधीचा महोत्सव घरोघरी करा. त्यांचे संन्याशांच्या वेशातील चित्र आता आपल्या घरी लावा. आपण सारे वरदानंदांचे शिष्य आहात. आपणास दुःख करण्याचे कारण काय? हे वर देणारे आहेत व आनंद तर त्यांच्या ठिकाणीच आहे. हा मंगल क्षण. आदल्या दिवशी पूज्य विद्यानंदगिरीजी स्वामीजी म्हणाले होते, उद्या आप्पा सत्संगात येतील तेव्हा त्यांचे रूप, त्यांचा वेश व त्यांची वाणी बदललेली असेल. त्यांचे नवे तेजस्वी रूप पाहून तुम्ही समाधान पावाल. स्वामीजींच्या या बोलण्याचा आज सर्वांना प्रत्यय येत होता. पूज्य आप्पांचे संन्यास रूपातील दर्शन खरोखरच तेजस्वी व मनाला प्रसन्न करणारे होते. पांढऱ्या कपड्यातील विरक्त आप्पा भगव्या कपड्यात अधिकच तेजस्वी वाटत होते. पूज्य आप्पा म्हणजे अखंड सावधपण. आप्पा म्हणजे विवेक. आप्पा म्हणजे आदर्श आचरण. आप्पा म्हणजे मूर्तिमंत दातृत्व. आप्पा म्हणजे स्थितप्रज्ञता. अशा विविध गुणांचा इंद्रधनू आप्पांच्या व्यक्तिमत्वामध्ये विलसत होता असे. आता या साऱ्या गुणरंगांना स्वामी वरदानंद भारतींच्या रूपाने त्या इंद्रधनूला सुशोभित करणारा भगवा रंग प्रामुख्याने लाभला आहे. शक्ती आणि प्रेमाचा रंग भगवा आहे. हा रंग स्वर आणि सुगंधाने जसा रंगाला सहज चढावा तसा तो अधिक खुलणारा आहे. जे पूज्य आप्पांच्या ठिकाणी होते ते स्वामींच्या ठाई आहेच, परंतु पूज्य आप्पांच्या मध्ये जे पूर्वी दिसले नव्हते असे काही अगम्य वरदानंद भारतींमध्ये असावे, ज्यामुळे त्यांच्या दर्शनाला एक दिव्यत्व प्राप्त झाले होते. पूज्य आप्पांच्या रूपाने ज्या गोदावरी भिवरेने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राची भूमी पावन केली, सुजलाम सुफलाम केली, ती गोदा भीमाच आता स्वामी वरदानंद भारती या नावाने गंगेमध्ये परिवर्तित झाली असून अवघे भारतवर्ष पावन करण्यास उत्तर काशीच्या कैलास आश्रमात नवी वस्त्रे धारण करून कटिबद्ध झालेली आहे. या सर्व समारंभानंतर स्वामी वरदानंद भारती यांनी संन्यासोत्तर प्रबोधन कार्याला ज्या प्रवचनाने श्री गणेशा केला, त्या प्रवचनात त्यांच्या जीवन साफल्याची स्पष्ट कल्पना येते. आप्पांना म्हणजे अनंत दामोदर आठवले यांना ज्या रूपामध्ये नारायणाचे दर्शन झाले होते ते त्यांनी एका चित्रकाराकडून मुंबईच्या काढून घेतले होते. ते गोरठ्याला ध्यान मंदिरामध्ये लावलेले आहे. ते रूप असे. स्वामी वरदानंद भारती यांनी संन्यासोत्तर प्रबोधन कार्याला ज्या प्रवचनाने श्री गणेशा केला, त्या प्रवचनात त्यांच्या जीवन साफल्याची स्पष्ट कल्पना येते. हिंदू समाज, धर्म, संस्कृती कितीही संकटे आले तरी नष्ट होणे नाही.
पूज्य आप्पा सांगत असत, आज मी निराळ्या वेशात आहे, पण वेश निराळा असला तरी मी तोच आहे. माझे बोलणेही तेच आहे. गेली 45 वर्षे मी जे सांगतो आहे त्यापेक्षा वेगळे काय बोलणार. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपले दुःख पाहिले की माझे डोळे पाणावतात, पण तरीही त्यामुळे माझे विचार पातळ होत नाही. अश्रूंनी डोळे चंचल झाले, पण बुद्धी अस्थिर झाली नाही. आज माझ्या जीवनाचे साफल्य मी अनुभवत आहे. पूज्य दादांच्या म्हणजे राजगणू महाराजांच्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या. त्यांची संन्यास घेण्याची इच्छा अपुरी राहिली होती, ती मी आज पुरी केली. ते म्हणत, मी होऊन संन्यासी कोठेतरी गंगा तीरासी राहाया इच्छितो मानसी. त्यांचा तो उत्कट भाव माझ्या मनात खोलवर घर करून राहिला होता. यावत स्वस्थमिदम कलेवरम गृहम. जोपर्यंत शरीर चांगले आहे तोपर्यंत संन्यास घेतला आहे. तरीही मी ठरविले आहे त्यापेक्षा संन्यास घेण्यास उशीर झाला आहे. प्रेम जमले, साखरपुडा झाला, पण काही कारणाने लग्नाचा मुहूर्त लांबला, असे काही वेळा घडते. तसे माझे झाले. माझ्याजवळ नवीन सांगण्यासारखे काही नाही. या भारत देशात एवढे महापुरुष झाले, पण त्यांचे कोणी फारसे ऐकले नाही. तेथे माझे काय. व्यासांसारख्या प्रज्ञावान महापुरुषाला सुद्धा न च कश्चित शृणोती माम, माझे कोणी ऐकत नाही असे म्हणण्याची पाळी आली. पूज्य विवेकानंद म्हणाले, मला त्यागी असे 10-12 तरुण मिळाले तर मी साऱ्या देशाचे चित्र बदलेन, पण त्यांना तेवढे तरुणसुद्धा मिळाले नाहीत. मग माझ्यासारख्याचे काय. व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा अधिक असे कोणीतरी काय सांगणार. ऐकल्याप्रमाणे वागावे वाटेल तेव्हाच समाज, देश बदलेल. मी देशासाठी काय करतो याचे प्रत्येकाने गणित मांडावे. आपला देश निसर्ग संपत्तीने एवढा संपन्न, आपले तत्त्वज्ञान एवढ्या उच्च कोटीचे आहे, मग आम्ही असे विपन्न का. बोले तैसा चाले असे वागल्याशिवाय देशाचा उद्धार नाही. प्रत्येकाने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा असे गीता सांगते. आपल्या देशात मोठमोठी माणसे खूप आहेत, त्यात तुम्ही माझी भर घालू नका. जे काही ऐकले ते जीवनाचा भाग बनू द्या. ऐकण्याप्रमाणे वागणे ठेवा. चांगले होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हे समर्थांचे वचन लक्षात ठेवा व यत्न तो देव जाणावा. आज आपल्या देशाची स्थिती चिंताजनक आहे. हिंदू समाजाला स्वतःच्या हिताची जाणीव नाही. मुसलमान आपल्या समाजाच्या हितासाठी जसा जागृत आहे तसे बना. प्रचार करण्याच्या बाबतीत समाजवाद्याला गुरु करा. ऐहिकाचा विचार आधी करा. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे प्रथम ऐहिकाचा विचार करा, मग परत्राचा विचार करा. हिंदू समाज व तत्त्वज्ञान कितीही संकटे आले तरी मरणार नाही याची मला खात्री आहे. इतर सारे संपेल, सारी तत्त्वज्ञाने लयाला जातील, पण हिंदू तत्त्वज्ञान जिवंत राहील, वैभवाला जाईल. पण हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. मुसलमान कोणत्याही पक्षात असो, तो मुसलमानाच्या हितासाठी एकत्र येतो. तसे सर्व पक्षातील हिंदूंनी हिंदू हितासाठी एकत्र काय येऊ नये. हिंदूंनी समाजासाठी त्याग करावा. त्यज्येदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत. कुलं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वी त्यजेत. उत्तरोत्तर उच्च ध्येयासाठी लहान गोष्टींचा त्याग करावा. मी त्याच दिशेने वाटचाल करीत आहे. मला आपल्या सदिच्छा द्या. गोदा गंगेला मिळाली. स्वामी वरदानंदांच्या मनोगतानंतर महामंडलेश्वर विद्यानंदगिरी स्वामीजी यांनी आपले मनोगत सांगितले. आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचा शेवटचा जो उपदेश आहे तो म्हणजे वेदांचा नित्य अभ्यास करा, निष्कामपणे कर्म करा, संसारात दोष आहे त्याची जाणीव ठेवा, आत्मसाधना करा, स्वधर्मानुष्ठान करून अखेरीस संन्यास घ्या. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी संन्यास घ्यावा अशी आज्ञा आहे. आप्पाजींनी त्या आज्ञेप्रमाणे संन्यास ग्रहण केला आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्थम वसुंधरा पुण्यवती च तेन अपार सच्चित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणीं यस्य चेतः. त्यांनी आपले कुल पवित्र केले, आईला कृतार्थ केले, या पृथ्वीला त्यांनी पुण्यवती केले. त्यांनी अपार सच्चिदानंद सुखसागरात परब्रह्मात आपले चित्त लीन केले. आज आनंदाचा मांगल्याचा क्षण आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून गंगा कावेरीला मिळवेल, पण गोदावरी गंगोत्रीला येईल का? अब्जावधी रुपये खर्च करून भारत सरकारला ते जमेल का? पण आप्पाजींनी ते साध्य केले. आज आश्चर्य घडले. दक्षिणेतील गोदावरी उत्तर काशीला गंगेला मिळते आहे.
भारताच्या आध्यात्मिक आकाशात हे नूतन नक्षत्र आज उगवले आहे. त्यांच्याकडून काय कार्य होणार हे ईश्वरच जाणे. महाराष्ट्रात वारकरी पंथ व रामदासी पंथ अशा 2 स्वतंत्र वेगळ्या धारा आहेत. त्या आप्पाजींनी जोडल्या. आता ती धारा आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या धारेला जोडण्याचे ऐतिहासिक कार्य या नक्षत्रांकडून होईल. थोड्याच काळात याचे परिष्कृत रूप आपल्या समोर येईल. त्यानंतर स्वामीजी विद्यानंदगिरीजी यांनी संन्यासाश्रमाविषयी विवेचनात्मक माहिती सांगितली. संन्याशाने केवळ कनक कांता यांचा त्याग करावा. लोकहितासाठी कनक स्वीकारले तरी त्याचा संग्रह करू नये. मिळेल त्यात संतुष्ट राहणे. शीतोष्णाधिक इंद्रिय द्वंद्वे सहन करणे. समबुद्धी धारण करणे हे संन्यासाचे काही नियम आहेत. स्वतः मुक्त होऊन इतरांना मुक्त करणारा तो खरा संन्यासी. तुम्ही या मंगलप्रसंगी इथे उपस्थित आहात हे तुमचे भाग्य आहे. अनेक जन्मांचे पुण्य आहे. जीवन आहे तोपर्यंत देव, गुरु, वेद यांची पूजा करा. पूज्य आप्पांची कैलासाश्रमात सातत्याने काळजी वाहणाऱ्या पूज्य स्वामी उमानंदांच्या आनंदाला भरते आले होते. त्यांचा आनंद पोटात मावत नव्हता. त्यामुळे त्यांनी संन्यास दीक्षा सोहळ्यासाठी जमलेल्या अनेकांकडे अनेकदा पूज्य आप्पांच्या विषयीचा आपला आदरभाव प्रकट करताना ते म्हणाले, पूज्य आप्पा कैलासाश्रमाचे भूषण आहेत. त्यांच्या वास्तव्यामुळेच कैलासाश्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. पूज्य आप्पांचा निवास येथे आहे हे माझे अहोभाग्य आहे. अशा प्रकारे 1991 साली संन्यास दीक्षा ग्रहण केल्यानंतर 4 मे 1993 रोजी श्री क्षेत्र गोरठे येथे त्यांनी दासगणू महाराजांचे वस्त्र समाधी मंदिर बांधले. त्याचा कलशारोहण समारंभ केला. इसवी सन 1997 मध्ये श्री संत विद्या प्रबोधिनीची स्थापना केली आणि दामोदराश्रमाचा जीर्णोद्धार केला. 25 जानेवारी 2002 रोजी त्यांनी मनुस्मृतीवर भाष्य लिहिले आणि 3 सप्टेंबर 2002 या दिवशी त्यांनी महासमाधीसाठी प्रस्थान ठेवले. अर्थात उत्तर काशीच्या त्यांच्या आश्रमातील त्या खोलीत ते समाधीस बसले आणि 5 सप्टेंबर 2002 रोजी ते समाधीत लीन झाले. समाधीत लीन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांकरता एक छोटंसं काव्य लिहून पाठवलं होतं. ते आपण बघू आणि आजच्या व्याख्यानाला इथे विराम देऊ. श्री शंकर. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. संत तुकोबा बोलती त्याची येणार प्रचिती. साक्षी ठेवून तुम्हा संता, देह सोडितो हा आता. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकळे पान. त्याचे दुःख ना करावे, हा तो निसर्ग जाणावे. मी म्हणजे ना शरीर, मी मत ग्रंथांचा संभार. त्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण. हीच गुरुपूजा खरी, नीट धरावे अंतरी. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. वरदास्त उभारून पालवितो नारायण. प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून आहे तेथे दिठी. उत्कंठेचा दाटे भाव, ओढ घेई तेथे जीव. नारायणा पायी मिठी, वरदानंद दे शेवटी. बोला जय जय नारायण, हरितो सारा शीण. स्वामी वरदानंद महाराज की जय. धन्यवाद. सगळ्यात शेवटी मला ओळख संतांची या कार्यक्रमात स्वामी वरदानंद भारती यांचा परिचय करून देण्याची संधी मंडळाने दिली. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचा त्याकरता मी ऋणी राहणंच पसंत करीन. आणखीन काही सेवा माझ्या योग्य असेल तर मला ती सांगावी. मी ती तत्परतेने आपल्यासाठी सादर करीन. श्री नारायण.